जर पाहिलं तर माडा आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये ती म्हणजे शिरूर यांच्या ती मयूर मासाळ गोलंदाजीसाठी समोर आहेत किरण अंबाल. पहिला बॉल मयूर मासाळ यांचा टप्पा पडतोय, थोडासा कट होतोय, यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज जे आलेत ना ते मात्र पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी गावचे खेळाडू गोलंदाजी करतायत. निश्चितच या गोलंदाजाला पाहिलं तर सर एनबी ट्रॉफी जी मानाची सन्मानाची स्पर्धा आहे त्याचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. माग भिंतीला जे टिकून थांबलेले आहेत. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल जरूर होता, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला, तिकडे फिक्स फील्ड होते, एक धाव घेतली, दुसरीचाही कॉल दिला जातोय. अतिशय जलद गतीने या ठिकाणी तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता खरा, परंतु 2 धावा तिकडे मिळताना आपल्याला पाहायला मिळतील. सर कित्येक वर्षाची परंपरा असणारी स्पर्धा आहे. निश्चितच ये जो टूर्नामेंट है कई सालों से निरंतर यहाँ पर नाइट टूर्नामेंट लेने का मान सम्मान सर यहाँ पर इसी गांव को है सोलापुर जिले में, और वो टूर्नामेंट शुरू है. और पिच गिनती इस बार कवर क्षेत्र में बिल्कुल हल्के हाथों से बिल्कुल पुश करके 2 रन लिए जा रहे हैं. संख्या 2 ने पुढे पुन्हा एकदा मयूर मासाळ. किरण यांच्यासाठी वेगात बॉल टाकलाय, थोडासा पुढे टाकलाय, यष्टीरक्षकांकडे जातोय. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ आज घेऊन आलाय या करकम नगरीमध्ये. अगदी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि महाराष्ट्रातील कृषीप्रधान गाव म्हणून देखील करकमची ओळख आहे. वारीच्या वाटेवरचं असणारं गाव ही सुद्धा करकमची ओळख आहे आणि क्रिकेट ही सुद्धा या करकम गावची असणारी ओळख पाहायला मिळते. आज शेवटचा दिवस आहे, प्रेक्षकांनी मैदान अगदी फुलून गेलंय. ओहो, पुन्हा एकदा वाईड यॉर्कर केला यावेळेला. ॲज अ आयकॉन म्हणून मयूर मासाळचा समावेश या टीम मध्ये का केला गेलाय त्याचं उत्तर या गोलंदाजीच्या माध्यमातून दिलं जात आहे. खेळ क्रिकेटचा आहे, तुम्हा आम्हा भारतीयांवर गारुड करतो. ज्या वेळेला कालच्या रात्री भारतीय महिला संघाने विश्वकरंडक जिंकला, अख्खं मैदान टाळ्या वाजून कडकडाट करत होतं आणि आम्हीही त्या रंगात रंगून गेलो होतो. ओ हो, पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. तिकडनं थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली सर बॉलची आणि बॉलला कट करताना पाहायला मिळाले. कटरचा देखील खूप प्रभावी वापर. आणि नॉर्मली जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्याचं क्रिकेट म्हटलं तर सिमेंट विकेटच्या खेळपट्ट्या प्रामुख्याने आढळतात आणि इकडे ही सिमेंट विकेट मात्र गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय. आयोजकांनी घेतलेली प्रचंड मेहनत, महाराष्ट्रातील प्रतिष्ठित अशी नाईट स्पर्धा या स्पर्धेची ओळख सुद्धा आहे. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय खरा, परंतु गॅपमध्ये जातोय. पाहूया त्या ठिकाणी पंचांचा इशारा काय येतोय. 2 धावेंचा या ठिकाणी इशारा असणार आहे आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धाव संख्या झालेली आहे या ठिकाणी माडा टीमची बिनबाद 4 धावा. तो लगभग पहले ओवर का खेल बिल्कुल पूरा होने के बाद बिल्कुल जिस तरह की शुरुआत हो रही है, गेंदबाज की मैं तारीफ करना चाहूंगा. सटीक लाइन पे, सटीक जगह पे अनुशासन भरी गेंदबाजी की जा रही है. विकेट ते विकेट मारा केला गेला, मोठे फटके खेळण्यापासून थांबवलं गेलं. सुरेख गोलंदाजी आपण पाहतो. जो एनबी ट्रॉफीचा आयकॉन खेळाडू मी काय हे दाखवतो इथं मयूर मासाळ, आयकॉन खेळाडू, मॅन फॉर्म काटेवाडी. चला, स्टंपच्या पाठीमागे अगदी सीमारेषेच्या जवळ काही प्रेक्षक आहेत, थोडासा अडथळा निर्माण होतोय, आपण थोडासा बाजूला व्हा. स्टंपच्या पाठीमागे अगदी. धन्यवाद सर. बिल्कुल गेंदबाजी की बात करना चाहेंगे तो निश्चित ही अमरीश यादव को यहाँ पर गेंदबाजी करने के लिए बुलाया जा रहा है. यस, अमरीश यादव ते गोलंदाज आहेत. यस, पुन्हा बदल मात्र या ठिकाणी थोडासा करण्यात आलेला आहे. गोलंदाजीमध्ये बदल केला जातो या ठिकाणी. गोलंदाजीमध्ये या ठिकाणी निलेश इंगवले यांना आमंत्रित करण्यात येत आहे. शिरूर तालुक्यातील एक महत्त्वाचं गाव आहे, त्या गावाचं नाव आहे जातेगाव. या जातेगावला बिलॉंग करणारा हा खेळाडू गेल्या काही हंगामात जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाला. गेल्या वर्षी सिरसा स्पोर्ट चॅम्पियन्स ट्रॉफी ऑल इंडिया लेवलची जी स्पर्धा झाली, मालिकावीराची मोटरसायकल जिंकली, HK ट्रॉफी, मग राहूची स्पर्धा, आमदार चषक असेल, अशा बऱ्याच स्पर्धा गाजवल्या. आदरणीय सचिन खंदारे साहेबांचं देखील इथं आगमन झालंय. त्यांचं देखील आपण क्रीडा समितीच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. जाऊयात मॅचच्या दिशेने. बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढाया आहेत, कारण बॅटर देखील काही कमी नाहीये. किरण अंबाल एका बाजूला आहेत, किरण भिसे जे भीमानगरचे खेळाडू आहेत,
माढा तालुक्यातील त्यांनाही आपण पाहतोय. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल कमी गतीने टाकला, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला, तिकडनं थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली. यष्टीरक्षकांकडे गेलाय. मॅच 6 ओव्हरची आहे, परंतु मजा येणार आहे या मॅच मध्ये सुद्धा. आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेट किंवा तेलंगणा, आंध्र प्रदेश या सगळ्या राज्य किंवा कर्नाटक, शंकर पवार सरांचा आवाज गेली कित्येक वर्ष ऐकतोय. आज पुन्हा एकदा सरांबरोबर समालोचन करण्याची संधी मिळते. हो, पुन्हा एकदा तेच. काय बॉलिंग केली जाते. टप्पा पडला आणि टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर बॉल बाहेरच्या बाजूला स्विंग होताना पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. बिल्कुल ये जो गेंदबाज है बिल्कुल लेफ्ट हैंडर बैट्समैन है, उससे बिल्कुल ऑफ कटर फेंक रहे हैं. ऑफ कटर फेंके जा रहा है, गेंद टप्पा गिरने के बाद बिल्कुल बाहर निकल रही है. बैट्समैन दूर से खेलने की कोशिश कर रहे हैं, इसीलिए गेंद तक नहीं पहुंच पा रहे. लेकिन ये गेंदबाज की चालाकी है वहां पे. क्रिकेटचं खऱ्या अर्थाने सूत्र काय असेल तर तुम्हाला फुटवर्क करायला पाहिजे. फुटवर्क नाही झालं तर रन नाही येणार आहेत. यावेळेला फुटवर्क पाहायला मिळालं. अगदी जोरदार फटका टोलावलाय. किरण भिसे यांच्या बॅट मधून बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. देखील इथं आगमन होताना आपण पाहतोय. त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. वेलकम असेल. आणि त्याचबरोबर निश्चित पिछली गेंद पर सर बैट्समैन आपने कहा था कि फुटवर्क नहीं हो रहा है. इस बार गेंद के करीब चले गए, बल्ले के बीचों बीच लेकर पावर पंच निकलता हुआ, इरादा पक्का, गेंदबाज को लगा धक्का, बल्लेबाज ने मारा आसमानी पावरफुल छक्का. जगातील कोणताही बॅटर असेल आणि त्याने फुटवर्क नाही केलं तर धावा बनवणं तेवढं सोपं नाहीये ना. तर इकडे ते पाहायला मिळालं. किरण यांच्याकडे देखील जबरदस्त टॅलेंट आहे. अगदी ज्यावेळेला पुण्यावरून येतो आपण, उजनी धरण क्रॉस केलं तर भीमानगर लागतं आणि त्याच भीमानगरचे असणारे हे जबरदस्त खेळाडू किरण भिसे बॅटिंग करतायत. तर समोर आहेत निलेश इंगवले. आज एका मोठ्या मंचावर प्रेक्षकांची गर्दी पाहणा. प्रेक्षकांनी आताच मैदान व्याप्त झालंय. आज भारतातील सुप्रसिद्ध निवेदिका म्हणजे रेश्मा मयेकर या सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी येणार आहेत. धावफलक जर पाहिलं म्हणजे आयोजक ही स्पर्धा बेस्ट कशी होईल यासाठी सगळ्या गोष्टींची काळजी घेताना पाहायला मिळेल. चांगले पंच आहेत, चांगले समालोचक आहेत, चांगलं आयोजन आहे, चांगलं लाईव्ह कव्हरेज आहेत, निवेदक चांगले आहेत. हो, याही वेळेला बॉल टर्न होताना पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा कट होताना पाहायला मिळाला आणि लेग बायच्या स्वरूपातील एक धाव तिकडे मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. सर, किती वर्ष झाले तुम्ही या स्पर्धेशी जोडले गेलात? सातत्याने सर पहिल्यांदा मी या स्पर्धेमध्ये खेळलो होतो. स्वतः मी इथं खेळायचो क्रिकेट आणि निश्चितच आमची सर्वांची मैत्री परत जमली आणि गेल्या मला वाटतं 20 वर्षापासून मी इथं जोडलो गेलोय सातत्याने. निश्चितच केसीसी क्रिकेट संघ त्या काळी मी ज्यावेळेस खेळत कॉमेंट्री देखील करायचो. सोलापूरमध्ये मोठा एक बलाढ्य संघ होता राजेंद्र क्रिकेट संघाचं नावाचा. त्यांना ते पराभूत करून पूर्ण जिल्ह्यामध्ये छाप निर्माण केली होती केसीसी संघाने आणि सध्या आयोजनाची छाप आहे. यावेळेला समोर हेलिकॉप्टर उडवला गेलाय. इकडे येणार आहे 4 धावा. और इस बार ये बल्लेबाज की मैं तारीफ करना चाहूंगा. मजबूत बल्ला, तूफानी हल्ला, चेंडू फर्र, 4 धावा, चौकार. ओ यावेळेला वेगात बॉल टाकलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. मागील बॉल जर पाहिलं तर त्यावर मोठा फटका आला खरा आणि आता बघता बघता 2 ओव्हरचा खेळ संपतोय. बिन बाद 15 धावा धाव फलकावर. पवार सर, काय म्हणाल या स्टार्ट विषयी? निश्चितच सर, पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे 4 धावा दिला गेला होता, गोलंदाजाचं वर्चस्व आपण पाहिलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं की या षटकामध्ये एक षटकार किरण बेसेने खेळलाय. त्यानंतर किरण अंबालने देखील एक चौकार मारला. म्हणजे धावसंख्या थोडीशी नियंत्रित आणण्याचा प्रयत्न केला जातो. धावसंख्या थोडी वाढवण्याचा प्रयत्न इथं केला जातोय. निश्चितच ही जोडीची मात्र पार्टनरशिप. तर हॅलो मयूर यांना पुन्हा एकदा बॉलिंग साठी आमंत्रित करण्यात आलं. विकेट नावाचं कोड काही अजूनही सुटलेलं नाहीये. पाहूया विकेट घेण्याची तयारी किंवा विकेटच्या प्रतीक्षेत या ठिकाणी असणार आहेत. विविध संघ पाहायला मिळाले. बिदाते बंधू यांचं देखील इथं आगमन होताना आपण पाहतो. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. आणि बरेचसे प्रेक्षकांचं असं नियोजन असतं, अरे शेवटच्या दिवस फायनल बघायला जाऊयात, आणि त्याच्यामुळे आताच मैदान फुल भरून गेलेलं आहे. परिस्थिती यानंतर आणखी वेगळी असेल.
किरण अखूट टप्प्याचा बॉल त्याच्यावर केलाय प्रहार आणि भीमानगरच्या किरणने एक भीमटोला दिलाय. जबरदस्त स्ट्रोक, चौकार. ये करना चाहूंगा. जस्ट शॉर्ट ऑफ लेन आई थी, बैकफुट पर चला गया, बल्ले के बीचों बीच लेकर पुल, पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल लगता हुआ ये शानदार चौका निकल रहा है. मानो कि जैसे ही गेंद उनके बैट से निकली थी उस पर मोहर लगी थी 4 रन की. ये सेमीफाइनल का मैच है सर, इस मैच पे रन बनाएंगे तब जाकर बिल्कुल बड़ी फाइट हो सकती है. अखूट टप्प्याचा बॉल आहे आणि इकडे खऱ्या अर्थाने चुकीला माफी नाहीच आहे आणि इकडे मोठा स्ट्रोक या ठिकाणी खेळला गेलाय. धावफलक जर पाहिलं तर 4 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. फर्स्ट फ्लोअरला 4 आहे आणि सेकंड फ्लोअरला 6 आहे. याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. प्रेक्षकांची गर्दी खूप काही सांगून जाते. ग्रामीण महाराष्ट्रामध्ये एखाद्या गावामध्ये एवढं मोठं आयोजन गेली कित्येक वर्ष, हे प्रेक्षक पहा आनंद घेत आहेत. पवन केने कॅमेऱ्याने पुन्हा एकदा तुम्हाला कैद केलंय. यस, प्रेक्षक तुम्हाला देखील पाहायला आलेत. यस, राकेश तामोरीजी आपलं देखील स्वागत आहे. तसं पाहिलं तर सर या युट्यूबच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक इथं कमेंट पाठवत आहेत. श्याम तर्टे म्हणतात की अतिशय सुंदर आणि देखणं नियोजन. त्याचबरोबर शंकर मोरकोटे देखील म्हणतात की ही स्पर्धा निश्चित मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. त्याचबरोबर आपले राज बाबर म्हणून 16चे उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत, त्यांनी देखील या स्पर्धेला संयोजन समितीला शुभेच्छा दिलेल्या आहेत. सफेद मॅचच्या दिशेने स्वाभाविक आहे ज्या पद्धतीने आयोजन पाहायला मिळत आहे. माझेही 3 दिवस झालेले आहेत आणि करकमच्या प्रेमात आम्ही पडलोय. आणि एक गोष्टीची उणीव राहिली होती, बाजार आमटी खाल्ली नव्हती. आज बाजार आमटी देखील खाल्ली आणि ती चव मात्र वर्षभर रेंगाळत राहील. ही करकमची खासियत आहे. जवेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी या 2 बलाढ्य संघांमधील मॅचेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एखादी स्पर्धा सुरू ठेवणं सोपी गोष्ट नाही आहे. एवढ्या वर्षाची ही स्पर्धा, परंपरा जपणारी स्पर्धा, प्रेक्षकांना पाहायचं आहे, टीमला पाहायचं आहे, त्यांचा आदर तिथे करायचा आहे, ऑफिशियल्स आहेत त्यांचा आदर तिथे करायचा आहे. या सगळ्या सोप्या गोष्टी नाही आहेत, परंतु या KCC साठी अशक्य असं काहीच नाही आहे. या वेळेला वेगात बॉल टाकलाय, थोडासा पुढे केला, स्ट्रोकला जागा बनवण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु शंकर सर ते नहीं शक्य झाले. सर मैं एक बात यहाँ पर बताना चाहूंगा, बल्कि इसके पहले जो शॉर्ट गेंद थी इस पर चौका निकला था, लेकिन इस बार ये फुल लेन गेंद फेंकी और बैट्समैन को रीड कर दिया और बैट्समैन को टैम कर दिया. रन लेने की कोई गुंजाइश नहीं दिखाई दे रही है. किरणला रन करावे लागतील, ही संधी आहे. समोर आहेत मयूर. यावेळेला स्ट्रोक खेळला जातो, एकावरचं क्षेत्र निवडलंय, तिकडे आहेत फिल्डर आणि धावफलक जर पाहिलं तर 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. प्रेक्षकांची गर्दी परत काही सांगून जाते. ही तर सुरुवात आहे आणि माझ्या मते थोड्या वेळानंतर पाय ठेवायला देखील जागा नसेल. माझ्या मते आपला स्टेजही बऱ्याचपैकी भरून जाईल, अशा पद्धतीची परिस्थिती इकडे पाहायला मिळेल. विविध गावातून इकडे प्रेक्षक आलेत, विविध तालुक्यातून इकडे प्रेक्षक आलेत आणि या सगळ्यांना या मैदानाने या स्पर्धेने खुश केलंय. ओ वळवलाय बॉल, समोरून वळवलाय बॉल, समोर टाकला खरा, परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने बॉल टर्न झालाय ना, सोपं नव्हतं किरण यांच्यासाठी. ये जो गेंद थी बिल्कुल टप्पा करने के बाद हल्की सी काटा बना रही है. लेफ्ट हैंडर का जो नेचुरल एंगल होता है उस एंगल से गेंद निकल रही है और किरण अंबाल को रीड करते हुए गेंदबाजी की जा रही है. NB ट्रॉफी के सुपरस्टार खिलाड़ी इस वक्त मयूर मासाळ. धावफलक जर पाहिलं तर 20 वर थांबलाय. 2 किरण एकाच वेळेला मैदानाच्या आतमध्ये आहेत. किरण अंबाल, किरण बिसे. हो, आणखीन एकदा बॉल वळालाय आणि किती वळालाय. ॲज अ आयकॉन म्हणून या बारामतीच्या काटेवाडीच्या गोलंदाजाला का निवडलं गेलंय या ठिकाणी दाखवलं जात आहे. सिमेंटच्या खेळपट्टीवर एवढा बॉल वळवलाय पवार सर, लाजवाब. ये गेंदबाजी की तारीफ करना चाहेंगे. बिल्कुल सटीक लाइन पे, सटीक टप्पे पे अनुशासन भरी गेंदबाजी चल रही है. बल्लेबाजों को रोक कर रखने वाली गेंदबाजी. वैसे तो 2 किरण इस वक्त विकेट पर है, लेकिन रन बनाने नहीं दिए जा रहे. यस, प्रयत्न करावाच लागेल. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, तिकडनं छेडछाड करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल नाही थांबत आहे. बॉल मात्र मार्गी लागलेला आहे. तो 4 धावांच्या येतोय, चौकार. चोवीस रन की योग पर 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय. किशोरप्पा 11 महाराष्ट्र माडा क्रिकेट संघाची 24 धावा, 24 रन 24 धावा झाल्या आहेत. प्रयत्न मात्र या ठिकाणी करावे लागणार आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाणार आहे.
3 ओव्हरचा खेळ संपलाय. विकेट नावाचं कोडं सुटलेलं नाहीये, परंतु एक बाबतीत समाधानी असेल संघ सर, तो म्हणजे धावसंख्या अजूनही कंट्रोल आहे. येणाऱ्या 3 ओव्हर आहेत, इकडे थोडासा गिअर चेंज करावा लागणार आहे. तालुका निहाय गट आहेत, ग्रामीण गट पाहायला मिळत आहेत. आज काहींना या ठिकाणी जर पाहिलं तर 2 आयकॉन दिलेत, काहींना 3 आयकॉन दिलेले आहेत. त्यामुळे या स्पर्धेची कीर्ती सर्व दूरपर्यंत पाहायला मिळते. एक कालखंड असा राहिलाय, कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेट जगतातील मोठं नाव, परंतु या स्पर्धेने त्यांना एक वलय दिलं. उमेश मांजरेकर टेनिस क्रिकेट जगतातील भीष्म, त्यांनी या स्पर्धा खेळलेली आहे. केदार जाधव यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूने ही स्पर्धा खेळलेली आहे. म्हणजे ही स्पर्धा काही छोटी गोष्ट नाही आहे. आज नाहीतर कित्येक वर्षाची परंपरा या स्पर्धेच्या मागे आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय, 24 धावा धावफलकावर. आणि ती मॅच मला वाटतं सर मुंबई विरुद्ध पुण्याची मॅच इथं फायनल झाली होती. त्यावेळेस मी कॉमेंट्रीसाठी आलो होतो आणि मला वाटतं पुणे क्रिकेट संघ 8व्या जोडीला म्हणजे 50 धावा करायचे होते 8 विकेट गेल्यानंतर. आणि ती मॅच उमेश मांजरेकर सरांच्या संघाला पुणे क्रिकेट संघाने पराभूत केली होती. ते जबरदस्त पार्टनरशिप केली गेली होती. बेंगलोरच्या ऐतिहासिक मैदानाची आठवण करून दिली गेली. जुआगल श्रीनाथ आणि अनिल कुंबळेची आठवण. येस, ओम माळी येत आहेत. शिरूर तालुक्यातील वाडा गावचे खेळाडू गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. समोर आहेत किरण भिसे. ओ पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय, तिकडनं यष्टीरक्षकांकडे पाठवलाय. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. 24 वर धावसंख्या थांबली आहे. म्हाडा टीमने सुद्धा सगळ्यांना प्रभावित केलंय. म्हणजे दोन्ही दिवस ज्या पद्धतीने त्यांनी हाफ मारलेत ना, कौतुक म्हाडा टीमचंही झालंय, परंतु शिरूरही काही कमी नाहीये. या वेळेला थोडासा पुढे केलेला बॉल मिड विकेटच्या दिशेने ढकलला खरा. एक धाव तिकडे मिळणार आहे. बॅट आणि बॉलच्या या युद्धात आपल्याला तर मजाच येते. म्हणजे खेळणारे तर आनंद घेतातच, परंतु पाहणाऱ्यांची सुद्धा एक वेगळी मजा असते. आणि म्हणूनच ही मॅच तुम्हाला घरी मोबाईलवर सुद्धा दिसणार आहे, स्मार्ट टीव्हीवर दिसणार आहे. परंतु आपण मैदानात गर्दी का करतो? कारण खरं क्रिकेट पाहणं हे मैदानात जाऊनच मजा येते. पवार सर, गेंदबाजी करने के लिए बिल्कुल ओम को फिर से बोला जा रहा है. ओम गेंदबाजी करने के लिए जिनके सामने है किरण अंबाल. सोलापुर डिस्ट्रिक्ट के एक आक्रामक खुकार बैट्समैन किरण अंबाल इस वक्त खेलने के लिए तैयार है. लेफ्ट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी करेंगे ओम. ओम माळी. ओहो, इकडनं बॉल टर्न केलाय, समोरून टर्न केलाय. या विकेटला टर्न आहे आणि टर्न बरोबर बाउंस सुद्धा आहे, भलेही सिमेंटची विकेट आहे. बिल्कुल जो गेंदबाज की चालाकी कहूंगा वहां पर, जब थोड़ा सा जस्ट शॉट ऑफ लाइन गेंद 3 बार फिर से ओम माळी. ओम माळी पुढे आले, बाहेर खेचलं या वेळेला आणि तिकडे फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या बॉलने त्रस्त केलं आणि या बॉलवर विकेट घेतली आहे सर. बिल्कुल जिस तरह से सर यहाँ पर बार बार किरण अंबार को रन लेने से रोका जा रहा था, बिल्कुल वो गलती करने के लिए उन्हें मजबूर किया गया. आगे चले गए. जैसे गेंद टर्न हो रही है, पप्पू तोड़कर ने अपना काम कर दिया. बल्लेबाज किरण अंबाल पेविलियन में वापस निकल रहे हैं. यस, आणि विकेट येताना पाहायला मिळते आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. या सोलापूर जिल्ह्याचं नाव मात्र ज्यांनी ISPL सारख्या स्पर्धेमध्ये नेलं, माळशिरस तालुका आणि अकलूज माळीनगरचा हा सितारा भारतीय टेनिस क्रिकेटवर सध्या राज्य करताना पाहायला मिळतोय. नाव कृष्णा पवार. एका छोट्या कुटुंबातून पुढे येऊन जर पाहिलं तर याही खेळाडूची नावाची चर्चा होताना पाहायला मिळते. दस्तूर खुद्द अमिताभ बच्चन यांनी देखील पाठ ज्या खेळाडूची थोपटली, मैदानाच्या आतमध्ये कृष्णा पवार दाखल होताना पाहायला मिळत आहेत. तो कृष्णा पवार बिल्कुल हमारे सोलापुर डिस्ट्रिक्ट के बहुत ही नामचीन क्रिकेटर हैं. आज वैसे तो बैटिंग टीम को उनके बल्लेबाजी की जरूरत है. टीम संकट में, टीम मुसीबत में, और देखना इस मुसीबत से ये बल्लेबाज उनको बाहर निकालेगा. बड़े रन यहाँ पर बनाए जाएंगे, देखना पड़ेगा. ओम माळी फिर से अपने ओवर की अगली गेंद लेकर. समोर जर पाहिलं तर फिरकी अस्त्र ओम माळीचं पाहायला मिळत आहे. हो, त्यांच्यासाठी सुद्धा चांगलाच बॉल फिरवलाय. एक गोष्ट करतायत, बॉल फिरवताना ऑफ स्टंप ठेवला किंवा ऑफ स्टंपच्या किंचितसा बाहेर बॉल ठेवलाय आणि बॅटर काय करतायत, हा बॉल कुठेतरी लांबून खेचण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळे सध्या ओम माळीच्या बॉलिंगची चर्चा आहे. युवा खेळाडू आहे आणि त्यांची फिरकी, आपण कोण म्हणतं काही स्पिनर मातीचीच खेळपट्टी पाहिजे बॉल फिरवण्यासाठी, हे असे काही स्पिनर आहेत त्यांना काचेवर बॉल टाकायला लावला तर त्याच्यावर सुद्धा फिरवतील. एवढी चांगली बॉलिंग सध्याच्या घडीला ओम माळी यांची. कृष्णा यांच्यासाठी टाकला गेला चेंडू, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर तिकडे पोहोचतात आणि हो काय कॅच त्या ठिकाणी पकडली गेलेली आहे. आणखीन एक धक्का सर. ये देखिए कृष्णा पवार बिल्कुल जस्ट शॉर्ट ऑफ लाइन, इस तरह से जो प्रेशर बिल्टअप हो रहा था उस प्रेशर को बिल्कुल रिलीज करने की कोशिश पे बिल्कुल बल्लेबाज ने अपना विकेट गंवाया.
इथं मात्र ज्या धावा निघत नव्हत्या त्या धावा वाढवण्याच्या प्रयत्नात मात्र विकेट गेली आहे. कृष्णा पवार देखील अतिशय सस्तात बाद होतोय, परंतु जो फलंदाज आता मैदानात आलाय त्याच्यावर मात्र पूर्णपणे भिस्त असं सागर बोंबाळे, अतिशय कडक बॅट्समन, बेधडक बॅट्समन सागर बोंबाळे. किरण भिसे आणि सागर आता या दोघांवर भिस्त आहे म्हाडा टीमची. ज्या पद्धतीने इथे गोलंदाजी होते, एक रणनीती केली, प्लॅनिंग केलं. आज मयूर मासाळचा टीम मध्ये समावेश पाहायला मिळाला. निलेश इंगावलेने बॉलिंग केली आहे. युवा आणि फिरकीपटू ओम माळीकडे मात्र पप्पू तोडकर इकडे जाताना पाहायला मिळाले आणि त्यांच्याकडून मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी होताना पाहायला मिळाली. ओव्हर संपल्या 4, धावसंख्या झाली 25. थोडंसं स्ट्रगल करते माडा, परंतु 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत सर. 5च मिनिटांमध्ये IPLच्या लेडी कॉमेंटेटर रेश्मा लेडीज अँकर रेश्मा मायेकर मॅडमचं इथं आगमन होणार आहे. 5च मिनिटांमध्ये त्यांचं इथं आगमन होईल. क्या अनुशासन भरी, कंजूस भरी गेंदबाजी, खूबसूरत गेंदबाजी, बल्लेबाजों को रोकने वाली गेंदबाजी, अतिशय कंजूस भरी कशी भी गेंदबाजी आपण इथं पाहतोय. या सुप्रसिद्ध निवेदिका मग वानखेडे स्टेडियमवर देखील ज्यांची अँकरिंग MPLच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. विविध स्पर्धात भारतात किंवा बाहेर देखील ज्या रेश्मा मयेकर मॅडम यांची अँकरिंग पाहायला मिळते, त्यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. इकडे जर पाहिलं तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे जिल्हा पुणे, तालुका शिरूर आणि गाव रांजणगाव सांडस. गोलंदाजीसाठी येत आहेत शुभम शेळके. यावेळेला स्ट्रोक जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर तिकडे आले जलद गतीने, बॉल नाही थांबलाय आणि कोंडी फुटली, बॉल सीमारेषा पार. विनंती आहे. इकडे धाव घेण्याचा प्रयत्न क्रिकेट या ठिकाणी आपण जर पाहिलं माननीय सचिनजी हराळे साहेब, आपलं सहर्ष स्वागत या ठिकाणी. आपण कमेंट्री बॉक्स कडे यावं अशी विनंती आपल्याला प्लीज. गेंदबाजी करने के लिए शुभम शेळके पुणे डिस्ट्रिक्ट में फिलहाल ये नाम बिल्कुल काफी चर्चे में है. कोई भी खिलाड़ी ऐसे ही चर्चे में नहीं होता, कुछ ना कुछ दिखाना पड़ता है. आपका बिल्कुल टैलेंट दिखाएंगे तब जाकर चर्चे में आएंगे. यावेळेला समोर उडवलाय बॉल, सागर यांच्या बॅट मधून फटका आला खरा, परंतु शुभम यांना मिळते आणखीन एक विकेट. ये कुणाल खोंड ने बिल्कुल कैच को पकड़ा, विकेट चली जा रही है. बिल्कुल लगता बात जोर का झटका धीरे से लग रहा है. इस मैच में पूरी तरह से फील्डिंग टीम की बिल्कुल जिस तरह की गेंदबाजी चल रही है, बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक खेलने से वंचित रखा जा रहा है. इथं मात्र अतिशय जबरदस्त गोलंदाजी, तीक्ष्ण गोलंदाजी, भेदक मारा, दहक मारा आपण इथं पाहतोय. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 30 वरी धावसंख्या, 9 बॉल अजूनही बाकी आहे, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये 3-4 बॉल तरी मैदानाच्या बाहेर षटकारासाठी जाणं गरजेचं आहे पवार सर, आणि ते कुणाला तरी मारावे लागणार आहेत. किरण अजूनही वाट पाहत आहेत, कारण किरण यांनी चांगली स्टार्ट केली होती. 17 वर ते खेळत आहेत, त्यांना कुणीतरी साथ देणं गरजेचं आहे. शुभम यांच्याकडून चांगली बॉलिंग होते खरी. नवीन बॅटर आलेत समाधान, आपल्या टीमचं समाधान करण्यासाठी समाधानला षटकार चौकार मारावे लागणार आहेत, दावा या घ्याव्या लागणार आहेत, कारण 9 बॉल अजूनही बाकी आहेत. यावेळेला फटका चांगला आहे, कव्हरच्या क्षेत्रात मात्र खेळला गेला फटका पाहायला मिळालाय. फिल्डर आहे तिकडे, एक धाव घेतलीये, दुसरीचा कॉल आणि इकडे चुकी झाली. समाधान देखील माघारी, रनआउट. ये बिल्कुल समाधान अपने कदमों को ब्रेक नहीं लगा पाए, ब्रेक फेल, और ये बिल्कुल दोनों के बीच में तालमेल नहीं था. तालमेल होता तो बिल्कुल ये विकेट नहीं जा सकती थी. और जो बल्लेबाज समाधान थे बगैर कॉल किए वहां पर दूसरा रन लेने की कोशिश कर रहे थे, नतीजा गलती कर बैठे वहां पर, नतीजा और एक विकेट यहां पर जा रही है. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अय्याज महाजन, हो एक धाव घेतली, दुसरीच्या प्रयत्नात रनआउट होत आहेत. अय्याज महाजन या नावाची चर्चा आहे. अय्याजला आज खेळावं लागणार आहे की या स्पर्धेत अय्याजचा परफॉर्मन्स चांगला राहिलाय, परंतु आज टीमला गरज आहे. आणि तुमची चर्चा ज्या वेळेला होते शुभम यावेळेला ऑप्टमच्या बाहेरून बॉल बाहेर कट करण्याचा प्रयत्न राहिलाय. आणखीन एक चांगला बॉल,
इकडे तिसऱ्या पंचांची मागणी घेण्यात आली आहे बॅटिंग टीम कडून. हा बॉल वाईड आहे की नाही याकरता. आदरणीय सतीश देशमुख सर आणि त्याचबरोबर मंगेश मोरे साहेबांचं देखील इथं आगमन होताना आपण पाहतोय. काकासाहेब देशमुख या दोघांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. उपस्थित तमाम क्रीडा रसिक जे आजूबाजूच्या गावातून आले आहेत, पंढरपूर तालुक्यातून जे प्रेक्षक आले आहेत, सोलापूर जिल्ह्यातून जे प्रेक्षक आले आहेत आणि यूट्यूबच्या माध्यमातून तमाम जे प्रेक्षक आमच्यावर जोडले गेले आहेत, त्या प्रेक्षकांचं केसीसी क्रिकेट क्लबच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम. योग्य बॉल आहे. योग्य बॉल कळवला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 31 वर थांबली आहे. अजूनही 7 बॉलचा खेळ बाकी आहे. माडा टीमला धावा कराव्या लागतील. हा संघ चांगला खेळलाय या स्पर्धेमध्ये आणि बॉलिंग ही त्यांची स्ट्रेंथ आहे, परंतु तुम्हाला धावा या कराव्या लागणार आहेत. किरण यावेळेला स्ट्रोक फसलाय आणि इकडे कॅच घेण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु कॅच सुटली आहे. बघता बघता 5 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या झालेली आहे इकडे 32 धावा. 4 विकेट परतलेल्या आहेत सर माघारी. तो 5 ओवरों के समाप्ति में स्कोर है केवल 32 रन की. जो गेंदबाजों ने अब तक जो टॉस जीतकर फील्डिंग लिया था, क्यों सर टॉस जीतने के बाद जो फील्डिंग, उनकी जो बॉलिंग की लाइनअप की जो ताकत थी, वो ताकत यहाँ पर बता रहे हैं. बिल्कुल बल्लेबाजों को, कोई भी बल्लेबाज को अब तक बड़ा स्ट्रोक खेलने से बिल्कुल उन्हें मौका नहीं दिया है. अनुशासन भरी गेंदबाजी की जा रही है. इसके पहले देखिए जब राइट हैंडर होते हैं तो उसे बिल्कुल आउट कटर डाल रहे हैं, लेफ्ट जब तो उसे ऑफ कटर डाल रहे हैं. बैट्समैन को बार बार गेंदों को टर्न करने वाली गेंदबाजी हो रही है. शेवटचं षटक बाकी आहे. हे पहा प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर आमचे मान्यवर उपस्थित आहेत, बक्षीसदाते उपस्थित आहेत, प्रेक्षक गॅलऱ्या देखील आता प्रेक्षकांनी फुल भरलेल्या आहेत. शेवटचा दिवस केसीसी ट्रॉफी पाहायला जायचं आणि यासाठी ही गर्दी आहे. हे सोलापूर जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमी आहेत, ज्या सोलापूर जिल्ह्याला क्रिकेटची खूप मोठी परंपरा आहे आणि टेनिस क्रिकेट जगताचे दिग्गज कृष्णा सातपुते याच सोलापूर जिल्ह्याला बिलॉंग करतात. आणि आज जर पाहिलं तर या ठिकाणी आपण एक क्रिकेट मात्र या ठिकाणी दर्जेदार पाहायला मिळते. अंतिम दिवशी मात्र या ठिकाणी आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. शेवटची 1 ओव्हर बाकी आहे. शेवटची 1 ओव्हर बाकी आहे. अमरीश येत आहेत गोलंदाजीसाठी. अमरीश यादव ज्या गोलंदाजाने काल लगातार 4 विकेट घेण्याचा कारनामा केला तेच मात्र गोलंदाजीसाठी येत आहेत. परंतु किरण हार मानून चालणार नाही मित्रा. आज मात्र अख्खा महाराष्ट्र पाहतोय. माड्यासाठी भीमानगरच्या किरणला बॅटिंग तर करावीच लागणार आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. किरण आहेत आणि अय्याज महाजन देखील जोडीला आहेत. ही जोडी करू शकते. 1 ओव्हर सुद्धा काफी असते सर मॅच मध्ये येण्यासाठी आणि 50चं टार्गेट माडासाठी चांगलं होऊ शकतं. पहिला बॉल त्याच्यावर हल्ला चढवलाय. किरणच्या बॅट मधून निघालेला फटका हातामध्ये. ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचाकडे रेफर केलं. पाहूया तिसऱ्या पंचाचा काय निर्णय येईल या ठिकाणी. आणि हा बॉल जातोय सीमा रेषा पार. सर षटकार आलाय. किरणने मारले 6 रन. आमचे साहिल चव्हाण टेनिस क्रिकेट .in आणि त्यांच्या कॅमेरामॅनचं देखील कौतुक करेल. सर या छोट्या छोट्या बाबी आहेत, जर कॅमेऱ्यामध्ये नाही आल्या तर वादाचा विषय असतो, परंतु छोट्या गोष्टी देखील आपण नक्कीच कॅमेऱ्यामध्ये घेतलेल्या आहेत. टेनिस क्रिकेट आणि कॅमेरामॅन सुद्धा साहिलच आहेत. येस, षटकार आलाय. किरणचा आत्मविश्वास वाढलाय. धावसंख्या 38 झाली आहे. 5 बॉल बाकी आहेत आणि इकडे किरण भिसे या नावाची चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. समोर अमरीश यादव बॅटिंगसाठी. किरण भिसे इकडे वेग वाढवण्याचा प्रयत्न. त्या प्रयत्नात वाईट बॉल. धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाते
39 झाली आहे सर. पुन्हा एकदा मी सांगेल 50 ची मॅच चांगली करू शकतात माडावाले. इकडे धावसंख्या होऊ लागली आहे. 39 धाव फलकावर आहेत. अय्याज महाजन आणि त्याचबरोबर किरण भिसे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांची बरीच प्रचंड गर्दी आणि हळूहळू अजूनही बरेचसे प्रेक्षक मैदानाच्या दिशेने येत आहेत. गॅलरी आता फुल भरलेले आहेत. जिकडे जागा मिळेल ना प्रेक्षक आता तिकडे बसायला लागलेले आहेत. पुन्हा एकदा अमरेश किरण यांच्यासाठी यावेळेला हो 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 अफलातून फटका पाहायला मिळतोय आणि या बॉलला पाठवलं जात आहे पुन्हा एकदा सीमारेषेच्या पार 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 चौकार. ये मैं बल्लेबाज की तारीफ करना चाहूंगा. किरण भले ही गेंद दूर थी लेकिन बल्ले के बीचों बीच लेकर क्या जबरदस्त अंदाज का स्ट्रोक निकलता बा. नजाकत भरा पावरफुल ताकतवर स्ट्रोक निकलता बा और इसी 4 रन के साथ तेजी के साथ स्कोर आगे बढ़ रहा है 43 रन. प्रेक्षक मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात. या ट्रॉफीज आहेत ज्याच्यासाठीची ही झुंज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आज जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून शंकर पवार सर, राज वाघमारे सर या आमच्या नक्कीच दोन्ही मार्गदर्शक आहेत. त्यांच्याबरोबर समालोचन करण्याचा योगही या ठिकाणी येतोय. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. किरण भिसे हो 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 हा बॉल थोडासा पुढे केलाय. जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. 2 बॉलवर रन आल्या खऱ्या. आता मात्र या ठिकाणी एक चांगला बॉल टाकलेला आहे. 43 धाव फलकावर आहे. 3 बॉल अजूनही बाकी आहेत आणि कुठेतरी म्हाडावाले म्हणत असतील 10 रन तरी आले पाहिजे सर. बिल्कुल सही कहा सर. बिल्कुल 50 के ऊपर अगर रन बनते हैं तो बिल्कुल माना की भी गेंदबाजी बहुत जबरदस्त है. बिल्कुल वैसे देखो मोनिया यानी कि जैद पठान एक बहुत ही नामचीन समाधान जगताप जैसे उनके पास गेंदबाज है. देखेंगे बचे हुए 3 गेंदों में जितने ज्यादा रन बनाएंगे उतना ही मैच में मजा आएगा. यावेळेला हा बॉल थोडासा पुढे केला होता. हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. एक धाव तर घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र दिलाय. फेकी केली गेली आहे आणि तिकडे दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्नही होताना पाहायला मिळाला आणि इकडे काय वेगात मात्र तो प्रयत्न देखील झालाय सर. दोनों बल्लेबाज जैसे स्ट्रोक खेला था दोनों बल्लेबाजों के बीचों में आंखों की इशारा हुआ और आंखों इशारे के साथ बिल्कुल जहां पर 1 रन होना चाहिए वहां पर 2 रन दौड़े जा रहे. हिरन की चाल यहां पर देखने मिल रही है रनिंग में. सुरुवातीला स्ट्रगल होतं. माडा टीम किशोर नाना 11 महाराष्ट्र 11 थोडीशी स्ट्रगल करत होती. आता मात्र या ठिकाणी ही धावसंख्या बोलायला लागली आहे. आमच्या कॅमेरामॅननी अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सचं दृश्यही घेतलं. त्यांचंही कौतुक. जाऊयात मॅचच्या दिशेने. सध्या किरण भिसे या नावाची चर्चा आहे. चर्चा कुणाचीही होत नाही. जो परफॉर्मन्स देतो त्याची चर्चा होते आणि भीमानगरच्या किरण भिसे यांची चर्चा आहे. कारण एकाकी झुंज देतोय. माझ्या तालुक्यासाठी मला खेळायचं आहे आणि त्याच्यासाठीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये किरण करताना पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांनी मैदान तुडुंब भरलंय. आज शेवटचा दिवस, शेवटची रात्र केसीसी ट्रॉफीची, करकमच्या स्पर्धेची, सोलापूर आणि महाराष्ट्राच्या मानाच्या नाईट टुर्नामेंटची शेवटची रात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. अमरीश किरण यांच्यासाठी ओहो इकडे पायावर बॉल करण्याचा प्रयत्न मात्र राहिलाय. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र दिला गेलाय आणि त्या प्रयत्नामध्ये इकडे लेग बायची 1 रन आली खरी परंतु 1 विकेट आली आहे रनआउटची. अय्याज आउट. अय्याज महाजनने मला वाटतं या विकेटचं सबर पण दिला मला कारकर्ता. किरण ज्या प्रकारे बॅटिंग करतो त्याला मात्र इथं स्ट्राईक दिली गेली आहे. एपा स्क्रीनवाले हनुमंत पडुळकर आपण ताबडतोब कमेंट्री बॉक्स कडे या. स्क्रीनवाले हनुमंत पडुळकर या लवकर. मोनू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मोनू पठाण परत जैद पठाण. 46 धावा. एका मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे या ठिकाणी माडा टीमला. किशोर नाना 11 महाराष्ट्र 11 माडा एका बाजूला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला गोविंद युनायटेड उमरगा म्हणजे तालुका शिरूर जिल्हा पुणे एका बाजूला पाहायला मिळतात आपल्याला. ओहो सोडून दिला बॉल. वाईट जाईल याचा अंदाज त्यांना कदाचित आला परंतु तसं नाही झालं आणि दांडी 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 गोल. निश्चितच आपल्या या स्पर्धेचे लाडके प्रेक्षक म्हणायला काय हरकत नाही. महेश सदावर्ते यांनी देखील स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत आणि टोटल धावा झाल्या आहेत. निवेदिका महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध निवेदिका रेश्मा मायेकर मॅडमचं इथं शुभागमन झालंय. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. 2च मिनिटांमध्ये रेश्मा मायेकर यांचं इथं शुभागमन होताना आपण पाहतोय. सर्व
हॅलो 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 डीजे वाले बाबू, आपण या ठिकाणी एक गाणं लावा. गाणं लावायचं आहे आणि सर्वजण आपण या ठिकाणी आज खास आपल्या स्पर्धेला चार चांद लावण्यासाठी निवेदिका, सुप्रसिद्ध निवेदिका, लेडी अँकर रेश्मा मयेकर मॅम या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सर्वांनी आपण या ठिकाणी त्यांना टाळ्याची सलामी देऊया. आणि डीजे प्लीज, क्या बात है. पाहिजे निवेदिका रेश्मा मयेकर मॅडम यांच्यासाठी वाजवूया. कडक आणि जोरदार टाळ्याने त्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत आपण करूया. प्रेक्षकांना विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मॅडम साठी. महाराष्ट्रातील आणि भारतातील सुप्रसिद्ध निवेदिका, अगदी वानखेडे स्टेडियम वर देखील ज्यांची अँकरिंग पाहायला मिळाली, अगदी भारतातील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये देखील ज्यांचे निवेदिका म्हणून आपली भूमिका निभावत असतात, त्या ख्यातनाम निवेदिका रेश्मा मयेकर यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून इकडे आगमन झालंय. रेश्माजी, आपलं हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. अनेक क्रिकेटच्या मैदानाला निश्चितच अगदी आपल्या उत्कृष्ट निवेदनानं, त्याचबरोबर अनेक छोट्या छोट्या इव्हेंट्सनं त्यांनी मात्र नेहमीच रंग घाललेला असतो. आणि आजचा दिवस आपल्या करकममध्ये, या अखेरच्या क्रिकेट रजनीमध्ये आपण रेश्मा मयेकर मॅम यांना आपल्या स्पर्धेला चार चांद लावताना पाहणार आहे. आपलं सहर्ष स्वागत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निवेदिका रेश्मा मयेकर मॅम, आपलं मंचावरती सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. हॅलो हॅलो हॅलो. विनंती करूया या ठिकाणी रेश्मा मयेकर मॅम आपण स्थानापन्न व्हावं. आणि टीम माढा किशोर नाना महाराष्ट्र 11 माढा ताबडतोब क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्यायचंय. टीमला विनंती आहे, माडा टीम प्लीज आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण लावूया. आणि निश्चितच सलामीची जोडी या ठिकाणी चेसिंग साइड आपण ताबडतोब मैदानामध्ये पाठवा. अर्थात गोविंद युनायटेड उमरगा 11 शिरूर कॅप्टन आघाडीची जोडी पाठवून द्यायची आहे. मी विनंती करेन या ठिकाणी माडा क्रिकेट संघाने ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यावं. माडा क्रिकेट संघाच्या संघनायकाला सूचना असेल की लवकरात लवकर आपण या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्या. विजयासाठी तब्बल टार्गेट दिलं गेलंय, टोटल धाबा बनवला गेलाय तिथे. प्रचंड गर्दी आमच्या क्रिकेट चाहत्यांच्या आणि सहर्ष स्वागत केसीसी करकमच्या वतीने. चला, माडा संघ काय झालंय, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. माडा क्रिकेट संघ 2च मिनिटांमध्ये तुम्ही ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. वेळ करू नका, ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. सोलापूर जिल्ह्याच्या मानाची, सन्मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा म्हणजेच आपल्या करकम गावची स्पर्धा, केसीसी क्रिकेट क्लब आयोजित भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. केसीसी चषक 2025 यंदाच्या वर्षी निश्चितच मानाची, सन्मानाची स्पर्धा म्हणजे मोठमोठे संघ या स्पर्धेमधून खेळताना आपण पाहतो. कोकणातून देखील हा संघ इथं आलाय खेळायला. पालघरहून संघ, त्यांची मॅच देखील इथं आहे. मला सेकंड मॅच. आणि पहिल्यांदा फलंदाजी करताना राजसर धाबा गेला ते 46 आणि बनवायच्या 47 धाबा. काय वाटतं तुम्हाला या मॅच मध्ये कशा प्रकारे चेस होतील का मॅच इथं टफ होईल? नक्की शंकर सर, एक लो स्कोरिंग सामना आपल्याला या ठिकाणी आता बघायला मिळणार आहे. परंतु लो स्कोरिंग सामन्यामध्ये सुद्धा एक चुरस निर्माण होते. लो स्कोरिंग सामन्यामध्ये सुद्धा हार का रिस्क असतो, आपण अनेकदा पाहिलंय. मात्र या ठिकाणी शिरूर संघाकडे एक मातब्बर दर्जाची बॅटिंग आहे आणि आज त्यांच्याकडे काही महत्त्वाचे आयकॉन्स
ऍड झालेली आहे. आणि त्यातल्या त्यात इकडे जर आपण पाहिलं तर माडा संघाच्या बाजूनं एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी आहे आणि ती मात्र ओन स्ट्रेंग गोलंदाजी आहे. आणि त्यामुळं चला माडा संघाचे कॅप्टन ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपल्याला या ठिकाणी लास्ट पुकार दिला जातोय, शेवटचा पुकार दिला जातोय. निश्चित आपल्या सोलापूर जिल्ह्याचे एक नामवंत क्रिकेटपटू रवी कुणाळे सर टेंभुर्णी यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर महेश धोत्रे जे सर्व सबिता शहीद जवान प्रीमियर लीग जे स्पर्धेचे आयोजक आहेत महेश धोत्रे, समीर नाईक नवरे यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत. जाधववाडी प्रीमियर लीगचे आयोजक विनोद जाधव सुद्धा या ठिकाणी आपल्या टीमसह क्रिकेटचा आनंद घेत आहेत. त्यांचे स्वागत, तमाम क्रिकेट चाहत्यांचं स्वागत. आता लास्ट कॉल, शेवटचा कॉल. 1 मिनिटात जर आत तुमचा संघ गेला नाही तर तुम्हाला पेनल्टीला पुढे जावं लागेल, लक्षात ठेवा. श्रीकांत सर चला प्लीज पटकन क्षेत्ररक्षण लावूया. हे बघा या ठिकाणी कसं आहे, आयोजकांचा अंत पाहणं बरोबर नसतं, कारण नियोजित एक कार्यक्रम ठरलेला आहे आणि त्या वेळेत कार्यक्रम संपवणं फार महत्वाचं आहे. तर आपण त्या ठिकाणी कुठेतरी अडथळा आपल्यामुळे येईल असं काही करू नका. सन्माननीय अत्तार सर देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. बीजासाठी तब्बल 47 धाबाचं टार्गेट. पाहूया फिल्डिंग सजवताना आपण पाहतोय किशोरप्पा 11 महाराष्ट्र माडा आणि फलंदाजीला सलामीची जोडी. मला वाटतं बहुधा पप्पू तोडकर आणि त्याच्यावर जातोय कुणाल खुंड. थँक्यू डीजे. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी डीजे थँक्यू. या स्क्रीनवर आपण पाहू शकता ज्यांनी ज्यांनी आपल्या स्पर्धेला पारितोषिक दिली असे सर्व मान्यवर आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय. आदरणीय सन्माननीय पहिला क्रमांकाचं पारितोषिक तब्बल बम्पर प्राइज 3 लाख रुपए का प्राइज और चषक दिया जा रहा है. और ये चषक दिया जाता तमाम महाराष्ट्र नवनिर्माण सेना के महाराष्ट्र राज्य के नेते धोत्रे उद्योग समूह के चेयरमैन दिलीप बाबू धोत्रे और उनके साथ में आदिनाथ बालक देशमुख सोलापुर जिला सरपंच संगठन के अध्यक्ष, इनकी ओर से 3 लाख रुपए का प्राइज दिया जा रहा है. दूसरे क्रमांक की अगर बात करना चाहेंगे राज सर, 1,50,000 रुपए का प्राइज दिया जा रहा है. करपंग गांव के प्रथम नागरिक सरपंच माननीय एडवोकेट शरदचंद्रजी पांढरे सर, विवेक नाना शिंगटे उपसरपंच उमेश रामलिंग थिटे या तिघांच्या वतीने पारितोषिक दिले गेले दुसऱ्या क्रमांकाचं 1.5 लाखाचं. याच दरम्यान माननीय असिफ अतार साहेब माडा पोलीस त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत करूया. सोबत पवन जगताप मोडनेमचे स्टार खेळाडू आणि त्यांची टीम, कॅप्टन कुल सुहास चव्हाण आणि संपूर्ण टीमचं स्वागत. मैदानात सुरू आहे पहिला सेमीफायनल, हा तालुकवाईचा सेमीफायनल. या ठिकाणी गोविंद युनायटेड उमरगा 11 शिरूर विरुद्ध किशोर नाना महाराष्ट्र 11 माडा. सोलापूरचे एक उत्कृष्ट आयोजक बेंकू जडगल सरांनी देखील चंदू सरांचं देखील कौतुक केलं इथे. आणि निश्चितच मॅच सुरू होतीये. इशारा केला जातो प्रवीण कुलकर्णीकडून, पीके सरांकडून. माडा क्रिकेट संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. गोलंदाजीला जैद पठान उर्फ मोन्या को गेंदबाजी करने के लिए बुलाया जा रहा है. उनकी गेंदबाजी का मुकाबला करेंगे पुणे डिस्ट्रिक्ट के नामचीन आक्रामक खिलाड़ी पप्पू तोड़कर. पहली गेंद शॉर्ट गेंद, इस बार बैकफुट पर जाकर गेंद को एक्स्ट्रा कवर क्षेत्र में मारा जा रहा है. राज सर पहला स्ट्रोक तो बहुत बढ़िया, लेकिन फील्डर सामने रन नहीं बनेगा. अगदीच खरं आहे. त्या ठिकाणी उत्तम चेंडू होता, त्यावरती उत्तम प्रहारही, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाकडे गेलेला चेंडू. चांगल्या फिल्डिंगचं दर्शन त्या ठिकाणी घडलंय. खास करून आपण कृष्णा पवारचं क्षेत्ररक्षण मैदानात बघतोय. जैद मोन्या पठान की ये गेंद थी और पिच गेंद थी, बल्ले के बीचों बीच लेकर लॉफ्ट स्ट्रोक लगा दिया इस बार. और ये गेंद डाल के बिना विकेट बाउंड्री के बाहर निकलती गेंद 4 रन चौका मिलेगा. ताकतवर स्ट्रोक निकलता हुआ, इरादा पक्का, गेंदबाज को लगा धक्का, बल्लेबाज ने मारा शानदार चौका. तो बिल्कुल राज सर, ये जो अभी अभी चौका लगाया पप्पू तोड़कर ने, क्या कहेंगे इस चौके के बारे में?
नक्कीच पहिला चौकार कॉन्फिडंट वाढवणारा होता, पहिला शॉट आणि त्याच्यानंतर हा फटका ऑन साइडला आणि निश्चित त्या ठिकाणी चौकार वसूल केला. शॉट ऑफ लंग गेंद बार बिल्कुल सीधी रहती है, गेंद अक्रॉस तो खेलना चाहते थे लेकिन गेंद विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है, थोड़ी सी गेंद हल्की सी मूवमेंट भी कर रही है, विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है. ये टूर्नामेंट जो है सोलापुर डिस्ट्रिक्ट की सबसे बड़ी टूर्नामेंट जिसका नाम है केसीसी चषक करकम. गोविंद युनायटेड या ठिकाणी मात्र चेस करताय आणि दिलेल्या एकूण टार्गेटचा पाठलाग जो आपण बघतोय तो मात्र निश्चितच आहे. सत्तेचाळीस धावाचं टार्गेट. दरम्यान चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली देत आली व विकेटवाली आणि विकेट कोणाची? कॅप्टनची. कॅप्टन पप्पू तोडकर. निश्चित एक बलाढ्य विकेट, फार मोठी विकेट, धक्का फार मोठा. माडा संघाची सुरुवात सुद्धा जशास तशी. एसपी सर. बिल्कुल सोलापुर जिले की गेंदबाजी की आन है, सोलापुर जिले की गेंदबाजी की शान है. बिल्कुल भले ही पप्पू तोड़कर ने बिल्कुल चौका लगाया था और हमेशा क्रिकेट की जो कहावत होती है एक तेरी एक मेरी, हिसाब बराबरी किया जा रहा है. बल्लेबाज को भेजा जा रहा है पवेलियन में आराम करने के लिए. मुन्ना ने मात्र विकेट लेने के लिए सही बैट्समैन चुना. अतिशय महत्वाचा विकेट होता, इम्पॉर्टंट विकेट होता, कॅप्टनचा विकेट होता. पप्पू तोडकर इंडियाच्या रग्बी टीमचे सदस्य आणि ॲथलेटिक्समध्ये अगदी फार मोठे खेळाडू आहे. तर आणि टेनिस क्रिकेटमध्ये तर त्यांचा गाजावाजा आपण पाहतच असतो. या ठिकाणी माझे मित्र तथा आपले सांगोल्याचे उत्कृष्ट समालोचक इर्शाद बागबान सरांचं इथं शुभागमन झालंय. इर्शाद सरांचं देखील मी वेलकम करतोय. सहर्ष स्वागत इर्शाद भाई, आपका हम दिल से स्वागत करते हैं. दरम्यान या ठिकाणी या नंतरचा खेळाडू आपण मैदानात बघतोय आणि तो मात्र स्ट्रायकिंग एंड वरती येताना दिसेल. नवीन बॅटर मैदानामध्ये रणजित फर्राटे, आणखीन एक ऑल इंडिया आयकॉन. रंजीत फराटे बिल्कुल, ये भी बिल्कुल नामचीन क्रिकेटर है. इन्होंने भी बिल्कुल अपने क्रिकेट की प्रतिभा बनाई है, क्रिकेट में बिल्कुल अपना टैलेंट दुनिया के सामने पेश किया है. आजकल इनके नाम की चर्चा हर गांव में चलती है, हर जगह पे चलती है, क्योंकि बल्ला हो चाहे गेंदबाजी में कमाल करने वाले खिलाड़ी है मिस्टर रंजीत फराटे. मांडनगौन फराटा. तर या ठिकाणी पहिला विकेट फार मोलाचा, फार महत्वाचा. जशास्तचं उत्तर आपल्याकडे 47 धावांचं संरक्षण करायचा निश्चितच या ठिकाणी एक योजना, एक प्लान आहे. हे या ठिकाणी या संघानं दाखवून दिले पहिल्या षटकात. यानंतरची मॅच ज्या कमेंट बॉक्स मध्ये काही लोक विचारतात की अर्नाळची मॅच आहे का? आहे. यानंतरची मॅच अर्नाळा संघाचीच मॅच असेल याची आपण नोंद घ्यायची. ग्रामीण भागातून एसपी सर अर्नाळा JU11 रायगड जिल्ह्याची टीम आहे, कोकणाची टीम, आणि त्यांच्या विरुद्ध खेळताना आपल्याला दौंड तालुक्यातून पारगाव शंभू 11 दिसणार आहे. इथं मात्र सुरेख चेंडू टाकला गेलाय. चेंडू जातो विकेट कीपरच्या मागे, परंतु समाधान जगतापचं कौतुक करावं लागेल. सिंगल धाव तिथं आरामात येईल. 22च्या स्वरूपात पंच म्हणतात की ही धाव 22च्या स्वरूपात दिली जाईल. एका धावाची भर स्कोरबोर्ड मध्ये होतीये. दरम्यान धावसंख्या पुढे जातीये 5 धावा. दरम्यान पुणे टेनिस क्रिकेटचे महापंच म्हणून ज्यांचा आपण नामोल्लेख करतो, ज्यांचा पराक्रम आपण ऐकत असतो, जितू सर ऑनलाईन सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. वेलकम जितेंद्र लोंढे सर. सोलापूर जिल्ह्यातील पाटकोल या ग्रामीण भागातून क्रिकेट क्षेत्रात पुढे आलेले एक उत्कृष्ट पंच म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात ज्या पंचांची चर्चा होती ते म्हणजे आमचे जितेंद्र लोंढे सर सध्या जोडले गेले. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. इथे जाऊया मैदानामध्ये. पुढील चेंडू असेल गोलंदाजी करताना मुन्ना पठाण. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर या ठिकाणी आपण बघतोय. सध्या भिन्नाट फॉर्मात असलेला गोलंदाज म्हणजे जैद उर्फ मोन्या पठाण. कुणाल कोणचा हा चेंडू मात्र ऑफस्टंपच्या खूप दूर टाकला गेलाय. पंचांचे हात समांतर, धाबा मिळतील अवांतर. एका धाब्याची भर स्कोरवरती पडतीये. दरम्यान धावसंख्या पुढे जातीये. टोटल धाबा झाल्यात 6 धाबा. वाईट साठी मात्र या ठिकाणी इशारा जरूर आला, परंतु वाईटच्या विरोधात निश्चित त्या ठिकाणी तिसऱ्या पंचाकडे अपील केले गोलंदाजी साईडचं. मात्र या ठिकाणी हे अपील आहे. पाहूया. रिव्ह्यू 2 प्रत्येकाला असतील. काळजीपूर्वक वापरणं तुमचं निश्चित त्या ठिकाणी काम आहे. सक्सेस झाला तर कंटिन्यू असेल रिव्ह्यू, अन्यथा अनसक्सेस झाला तर रिव्ह्यू पुन्हा मिळणार नाहीये. बघूया. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत मिस्टर प्रसाद आहे. संबंध स्पर्धेमध्ये तिसऱ्या पंचाच्या भूमिकेला त्यांनी न्याय दिलेला आहे. प्रसाद मोहिते. काय त्या ठिकाणी डिसिजन असेल पाहूया. ऑनफिल्ड पंचाचा वाईट बॉलचा इशारा आहे. और ये अंपायर ने जो फैसला था वो बिल्कुल सही होगा, यानी कि ये वाइट बॉल है. चलिए वाइट बॉल है.
और 1 रन का तो इजाफा मिलेगा वहां पर आगे बढ़ता हुआ स्कोर केवल 6 रन। क्रिकेट का बहुत सारा नामचीन अनुभव जिनके पीछे है, क्रिकेट के बहुत ही तजुर्बाकार हम पर जो है मिस्टर पीके सर यानी कि प्रवीण कुलकर्णी। आणि इथं रिव्ह्यू मात्र फिल्डिंग साईडनं गोलंदाजी साईडनं गमावलेला आहे एक रिव्ह्यू, तुमच्याकडे एकच रिव्ह्यू शिल्लक आहे. बॅटिंग साईड तुमचे रिव्ह्यू मात्र 2 जसेच्या तसे शिल्लक असतील आहे. सोलापूरहून समर्थ मुटकेरे देखील आमच्यावर जोडले गेले, त्यांचं देखील आपण स्वागत करूया युट्यूबच्या माध्यमातून. अकोट टप्प्याचा चेंडू, याच्यावर मात्र चेंडू खेळलाय, जातोय तिथे पाहूया. 2 धाबाच्या गोशांकी क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन, धाबा मिळतील 2 आणि या 2 धाबांची धावसंख्या पुढे जातीये. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय, धाबा झाल्यात 8 धाबा. 8 धावा, 1 विकेट, फार महत्वाची पप्पू तोडकर यांची. आणि त्या ठिकाणी नक्कीच पहिल्या षटकात मुन्नानं केलेली अतिशय कशी हुई कंजूशी गोलंदाजी फार महत्वाची ठरलेली आहे. अशाच प्रकारे जर गोलंदाजी केली गेली, करत राहिले गोलंदाज, तर फार मुश्किल होईल शिरूर संघाच्या बॅटिंग लाईनअपला या ठिकाणच्या 47 धावाचा हा रन चेस. परंतु बॅटिंग लाईनअप पाहिली तर अतिशय खतरनाक बॅटिंग लाईनअप आहे शिरूर संघाकडे. एक जबरदस्त चुरस अंतिमता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे, यात काही वाद नाही. निश्चितच तसं पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ नंतर 8 झालेत. आता इथं मात्र येणारे 30 चेंडू आणि धावा करायच्यात 39 धावा. आणि या 39 धावा जर तुम्ही बनाल तर तुम्हाला फायनलचं तिकीट देखील लाभेल आणि पहिल्या क्रमांकाची मॅच खेळण्याचा मान सन्मान देखील मिळेल. आता गोलंदाजीला समाधान जगतापच्या हाती चेंडू दिला गेलाय. समाधान जगताप गेंदबाजी करेंगे, खुद के कोटे का व्यक्तिगत पहला और टीम की ओर से दूसरा और लेकर बॉलिंग करेंगे. सॅम गोलंदाजीसाठी या ठिकाणी समाधान, दुसरं षटक. सॅमनं अतिशय जबरदस्त कामगिरी या मात्र स्पर्धेमध्ये केलेली आहे, प्रत्येक वेळी आलाय आणि तो मात्र स्ट्राईक बॉलर ठरलाय. विकेट घेऊन दिलेली आपल्या संघाला, फलंदाजीतही चांगली कामगिरी केलेली आहे. अतिशय दर्जेदार नियोजन असणारी स्पर्धा, नंबर 1 नियोजन, नंबर 1 आयोजन, निश्चितच कुठल्याही बाबतीत न कमतरता ठेवणारी स्पर्धा म्हणजे आपल्या गावची शान, आपल्या गावची आन बान शान म्हणेल क्रिकेटमधील. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा हा वर्ल्ड कप, ज्याला आपण म्हणतोय केसीसी चषक. अगदीच खरं आहे. निश्चितच केसीसी चषक म्हटल्यानंतर सोलापूरच नाही तर ग्रामीण महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटचा हा वर्ल्ड कप असू शकतो, यात काही वाद नाही. माननीय काशीद गुण साहेबांचं देखील आगमन, त्यांचं देखील आपण स्वागत करतो. इथं मात्र थोडंसं खाली पडून मारायचा प्रयत्न करतो. समाधानचा हा चेंडू भिन्नाट होता, वेग देखील अचूक होता, टप्पा देखील अचूक पडतोय, घेत जातोय तो सरळ विकेट किपर सागर बोंबळ्याच्या हाती जाऊन चेंडू. आणि बीट या ठिकाणी केले कोणाला पहा, रणजित फराटे सारखा ऑल इंडिया आयकॉन पुणे टेनिस क्रिकेटच्या नक्कीच टॉप 10 खेळाडू मधलं नाव, त्याला मात्र या ठिकाणी बीट केले. सॅम, काय जबरदस्त चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. समाधानकारक या ठिकाणी सुरुवात. परत एक बार जबरदस्त चेंडू टाकला जातो, निश्चित तिथून मारा केला जातो, भेदक मारा चाललाय. जसा त्या ठिकाणी मला वाटतं रणजित फराटे आयकॉन खेळाडू आहे तिकडचा पुण्यामधील, लेकिन समाधान देखील म्हणतो की मी देखील सोलापूर जिल्ह्याचा कसलेला गोलंदाज आहे, मला मॅच सोडायची नाही. धावा किती केल्यात याला महत्व नाही, आम्ही कशा प्रकारे लढतो याला महत्व आहे. आता सध्या गोलंदाजीत लढत आहेत. अगदीच खरं, या ठिकाणी तुंबळ युद्ध, दोन्ही बाजूनं या ठिकाणी झुंज, कडवी झुंज आणि ती सुद्धा तेजपुंज. सॅम परत तयार आहे, हलकसं फिल्डिंग प्लेसमेंट त्याला बदल करायचा आहे. मला वाटतं मिड विकेटला थोडंसं स्क्वेअर लेगला हलकसं घ्यायचंय आणि हा चेंडू सरळ बॅटने फटका मारलाय. पाहूया किरण अंबाल, हो हो उंच होते तरी देखील चेंडू त्यांच्या डोक्यावरून जातोय. सरळ 4 धाबा चौकार. मला वाटतं किरण अंबालने चेंडूच्या जवळ जावं तर क्रॉस पळायला पाहिजे होतं. धावाचं आव्हान आहे. टोटल स्कोर या ठिकाणी झालेला आहे 12 आणि निश्चित 1 विकेट शिरूर संघाचा, गोविंद युनायटेड उमरगा 11 या संघाचा 1 विकेट आणि कॅप्टनचा विकेट घेतला गेलाय, तो मात्र माडा किशोर नाना महाराष्ट्र 11 संघानं. दोन्ही टीम बराबरी येत आहे, मुकाबला बराबरीचा. या दरम्यानचा हा चेंडू अकोट टप्प्याचा, याच्यावर मात्र पुलचा पॉवरफुल फटका मारला गेलाय. चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार, 4 धाबा चौकार. मला वाटतं मगाच्या चेंडूवरती चौकार गेल्याचा आपण किरणकडून लॉंग ऑन बाउंड्री लाईनवरती हलकासा मिसफील्ड झालेला पाहिला.
तो काहीसा डोक्यामध्ये भाग अजूनही तसाच होता सॅमच्या आणि त्यामुळे शॉर्ट पिच करून गेला आणि फलंदाजाने त्याचा फायदा घेतला. 4 धावा स्क्वेअरले गेल्यात. हो, मिड ऑफच्या दिशेने ड्राईव्ह करायचा प्रयत्न. कृष्णा पवारला बीट केलं होतं, ते शॉट होता. कृष्णा पवारच काही कुणी बॅट फिल्डर असता तिथं तरी अडवू नाही शकला असता. ते शॉट होता आणि थोडासा उजव्या बाजूला आणि अलॉंग द ग्राउंड खेळायचा प्रयत्न. मिड ऑफला फील्ड जरूर झाला. 1 धाव मिळते तिथं. टोटल वाढेल माळी सर. टोटल धाव संख्या धावफलकावर झालेली आहे 17 एक गड़ी बाद. इस वक्त स्कोरबोर्ड पे अगर ध्यान देंगे तो स्कोरबोर्ड पे रन संख्या देखेंगे तो 17 रन बन चुके हैं. 17 रन जीतने के लिए जो टारगेट दिया था 47 यानी कि 47. यहां से अगर मैच जीतना है तो लगभग 30 रनों की जरूरत है मैच जीतने के लिए. मैच देखने के लिए अशोकजी तळेकर यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करतोय. अशोक तळेकर एका काळातील आपल्या तालुक्याचे उत्कृष्ट गोलंदाज, डावखोरी गोलंदाज आणि लिजेंड क्रिकेटर्सनी मात्र नक्कीच तेव्हाच क्रिकेट फुलवलं होतं. दरम्यान या ठिकाणी पुन्हा सॅम आणि कुणाल खोंडसाठी हा चेंडू. वॉट अ डिलिव्हरी. काय चेंडू या ठिकाणी. यॉर्क इंग्लंड अगदी 2 बायाच्या कैचीमधून चेंडू पाठीमागे गेलाय. बॅटला चकून फसून चेंडू पाठीमागे गेलाय. अप्रतिम असा हा चेंडू होता. सॅम नक्कीच समाधानकारक या ठिकाणी या षटकात गोलंदाजी. 2 षटकं संपलेले आहे. एस पी सर केवळ 17 धावा लावता आल्या. 1 गडी बाद. हा सामना निश्चित शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणार आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार आहे. अतिशय चुरशीचा रंगतदार असा निश्चित थरारक एंड मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. निश्चितच राज सर येणारे 24 चेंडू आणि धावा जर करायचे असतील तर इथून मॅच जिंकण्यासाठी 30 धावा करायच्या आहेत. म्हणजे चेंडूपेक्षा फक्त 6 धावा अधिक आहेत. परंतु गोलंदाजीमध्ये श्रीकांत काशी सारखे कसलेले खेळाडू आहेत गोलंदाजीला. त्याचबरोबर आपले मला वाटतं अजून एक वर जयद उर्फ मोन्या पटांची एक ओव्हर असेल. अजून ही मॅच मध्ये काही सांगू शकणार नाही कोण जिंकेल कोण हारेल. परंतु थोडीशी पुणे टीम वरचढ चढताना इथं दिसतं आपण पाहतोय. हलकासा नक्कीच ॲडव्हान्टेज त्यांच्याकडे असेल. परंतु या ठिकाणी दादा सत्रे सरांचं आगमन झालंय आपल्या स्पर्धेला. नेहमीच त्यांचं सहकार्य. दादा सत्रे सर वेलकम. गोलंदाजीसाठी एस पुन्हा एकदा गोलंदाजी अनचेंज आणि मुन्ना गोलंदाजीला येतोय. सैयद पठान उर्फ मोन्या को गेंदबाजी करने के लिए बोला जा रहा है. बिल्कुल खुकार गेंदबाजी करते हैं. बहुत ही नामचीन गेंदबाज है. हाल ही में शोलापुर में एक बड़ी टूर्नामेंट हुई थी मालक चषक जिसके बेस्ट बॉलर का इनाम मिलने वाले खिलाड़ी यानी कि जैद उर्फ मोन्या पठान गोलंदाजी मध्ये गाजतो कारण तो अतिशय नियोजनबद्ध गोलंदाजी करतोय. युवा टॅलेंट आहे. माडा टेनिस क्रिकेट मधील निश्चितच हा अतिशय दर्जेदार आणि युवा गोलंदाज आहे. अलीकडे याच्या नावाची चर्चा होत आहे. ओहो, इस बार देखिए मैंने पहले ही कहा था कि इनके पास वेरिएशन है, इनके पास पेस है. ये देखिए थोड़ा सा टप्पा गिरने के बाद हल्की सी गेंद टर्न हो रही है. आउट कटर गेंद थी. बैट्समैन छेड़खानी करना चाहते, तकदीर वाले रहे. गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो रहा है. दरम्यान डॉट बॉल हा आणि ही खासियत आहे या गोलंदाजाची. ताकद आहे. समोर आयकॉन दर्जाचा खेळाडू आहे. रणजित फराटे सारखं मोठं नाव आहे तरी या ठिकाणी कुठलाही प्रभाव त्या गोलंदाजावरती पडत नाही आहे. ओह, इस बार बहुत अच्छी अंदाज की गेंद थी. इस बार मारना चाहते बल्लेबाज को. ये जो बैट्समैन जब बैटिंग कर रहे थे पूरी तरह से स्टंप कवर करके मारना चाहते. पता था अगर स्ट्रोक भी नहीं लगेगा तो गेंद बिल्कुल बॉडी से टकरा कर यहाँ वहां जा सकती है. इसका बेनिफिट भी मिल रहा है. 1 रन मिलेगा एक्स्ट्रा के तौर पर. लेग बाइज रन का इशारा अंपायर ने बताया. इसी सिंगल रन के साथ धीरे से स्कोर आगे बढ़ रहा है. टोटल स्कोर 18 पे. निश्चित एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. संघर्षमय कहाणी या सामन्याची मात्र प्रचंड मोठी असणार आहे. हा सामना वाटतोय तितका सोपा नाही आणि दिसतोय तसा सोपा नक्कीच नाही. या सामन्यामध्ये मात्र 2 बलाढ्य आणि अचानक आपण पाहिलं की माडा संघानं मगाशी श्रीकांत काशीत सर म्हटले होते की आतापर्यंत मोठमोठ्या टुर्नामेंट्स आपण पाहिल्या परंतु माडा संघाचं नाव तुम्ही ऐकलं नाही. या संघाला तुम्ही मोठ्या लेवलच्या नेक्स्ट लेवलच्या सामन्यात पाहिलं नाही. परंतु प्रथमच आम्ही एक मोठ्या लेवलचा सामना आणि एका मोठ्या स्पर्धेत खेळतोय आणि ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट असेल. माडा टेनिस क्रिकेटला पुढे जाण्यासाठी हे एक नवीन ऊर्जा असेल. जयवंत पेट्रोल पंपचे बिलकुल तानाजी काशीद साहेबांचं देखील तो शुभागमन होतो. त्यांच्या शुभागमनाला फलंदाजाने चौकार खेळलाय. इथं मात्र बॅटची आतली कड घेतीये. विकेट किपरच्या मागे जातील. 4 धावा चौकार येतोय. जरी फटका निश्चित विश्वास बरा नसला तरी संघाला ह्या 4 धावा उपयुक्त असतील. संघाचा नक्कीच या ठिकाणी थोडासा एक मनोधैर्य जे म्हणतो ते वाढेल. संघाला धावा मिळालेली आहे. हा चौकार एक नवसंजीवनी जरूर घेऊन आलाय. परंतु निश्चित या ठिकाणी गोलंदाज ज्याचं कष्ट त्यानं मात्र जे केलं होतं ते कुठेतरी वाया गेले असं दिसलेलं आहे. आणि ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला मोलाची मदत केली त्या सर्व बक्षीसदात्यांना एक नम्रतेची विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचंय.
मुन्ना महेंद्र शिंदे मेंबर यांना देखील मी या ठिकाणी विनंती करेन की कृपया आपण अतिथी कक्षामध्ये येऊन अस्वस्थ व्हायचंय. आमचे जे बक्षीसदाते मान्यवर आहेत त्यांना विनंती आहे आपण आल्यानंतर व्यासपीठाकडे या, स्टेजकडे या. आपल्या या ठिकाणी आम्ही स्वागत करण्यासाठी निश्चितच उत्सुक आहोत. जैद उर्फ मोनिया पठान गेंदबाजी करेंगे. शॉट पिच गेंद इस बार ऑफ स्टंप के बाहर जाकर ऑनसर पे बिल्कुल मारा है, बिल्कुल जोर से, लेकिन फील्डर है वहां पर तैनात. एक ही रन मिलेगा और एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता. बट टोटल स्कोर इस वक्त तो पहुंच रहा है कुल स्कोर 23 रन 23 रन आणि 23 धावा जिंकायचे लक्ष्य या ठिकाणी 47 तर अजून पाहिजे असतील 24. या ठिकाणी माडा संघाचं जर आपण बघितलं, माडा संघाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर विकेटची तलाश असेल या ठिकाणी. या जोडीला फोडायचा प्रयत्न असेल, दोन्हीपैकी कोणता जरी बॅट्समन या ठिकाणी बाद करण्यात यश मिळालं तर नक्की पुन्हा एकदा माडा कमबॅक करू शकतो. कुठेतरी हळूहळू या सामन्यावरची पकड जी आहे ते माडा संघाच्या हातातून निश्चित चाललेले असं दिसतंय. माडा टीम को अगर मैच में पकड़ बनानी है, बिल्कुल अनुशासन भरी गेंदबाजी करने की, निरंतर विकेट भी लेने होंगे, कहीं जाकर सिकंजा कर सकते हैं. अक्सर हालात जब खराब होते हैं तो खुद से बोला कीजिए आई एम अ बिग फैन माई सेल्फ. आप कर सकते हैं तो हम क्यों नहीं कर सकते, ये सोच होनी चाहिए. सेल्फ बिलीफ फार महत्वाचा, स्वतःवरचा विश्वास फार महत्वाचा. इस बार ये देखा है विकेट कीपर के पीछे गेंद निकल रही है इस बार, और एक चौका मिलेगा और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता. बट टोटल स्कोर 27 रन. तर निश्चित पुन्हा एकदा कमबॅक वापसी. तोडकर यांचा विकेट गेल्यानंतर शिरूर गोविंद युनायटेड उमरगा 11 या संघाची निश्चित पाठलागाचा जो हा बॅटिंगचा प्रवास आहे तो पुन्हा एकदा मजबूत होऊ पाहतोय. फिर से मोनिया पठान का थोड़ा सा महंगा और चलता हुआ फिर से जयद उर्फ मोनिया गेंदबाजी करेंगे रंजीत फराडे के लिए. मारना चाहते हैं, देखना इस बार टप्पा गिरने के बाद थोड़ी सी ऊंची उठती गेंद, कट करना चाहते हैं, गेंद को चेस करने की कोशिश कर रहे हैं. इस बार विकेट कीपर के पास बिंदी गेंद है. माननीय मिलिंद देशपांडे साहेब आणि मनोज पवार साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. आपल्या सर्वांच्या वतीने केसीसी चषकामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. दोन्ही मान्यवरांनी या ठिकाणी मंचावरती स्थानापन्न व्हावं अशी विनंती आहे. 18 गेंदे और मैच जीतना है तो लगभग 20 रन बनाने हैं. 18 चेंडू आणि धावा करायचे 20 धावा. अभी भी बिल्कुल कहा नहीं जा सकता. फील्डिंग टीम के लिए बहुत मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है. महेंद्र पवार आणि महेंद्र पेटकर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत करूया. तानाजी नाना दोत्रे साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष स्वागत. माननीय संतोष मेंबर दोत्रे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. दत्ता शेठ दोत्रे साहेब आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत. मुक्ताई वडापाव के मालक बिल्कुल सन्माननीय तथा आदरणीय दत्ता शिंदे यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. गोलंदाजीमध्ये समाधानच्या हाती चेंडू सोपवला गेलाय. समाधान वैयक्तिक दुसरं. समाधानचा लो फुलटॉस चेंडू, त्याच्यावर मात्र जोरात प्रहार. चेंडू जातोय झपकन किरण बेसेकडे. चांगली फेकी देखील ती येते, परंतु एक धाव घेण्यापासून ते रोखू शकणार नाही. सिंगल धावेनिशी मात्र स्कोर पुढे जातोय. दरम्यान धावसंख्या जाती ती टोटल 28 धावा. अप्रतिम कामगिरी या ठिकाणी. कमबॅक झालाय. पप्पू तोडकरचा विकेट गेल्यानंतर, कॅप्टन बाद झाल्यानंतर नक्की येणाऱ्या बॅट्समनवरती दबाव असतो, परंतु त्यांनी अप्रतिम कामगिरी केली या मात्र खास जोडीनं. मग फलंदाज कुणाल खोंड असेल, फलंदाज आयकॉन रणजित फराटे असेल, या दोघांनीही आपल्या नावाला लौकिकाला साजेसा खेळ या ठिकाणी दबाव झेलत, दबावाचा सामना करत या ठिकाणी धावफलक हालता ठेवला आणि आपल्या या ठिकाणी उद्दिष्टाच्या ध्येयानं ही जोडी चाललेली आहे. पार्टनरशिप छोटीशी का होईना या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे आणि ही पार्टनरशिप माडा संघासाठी नक्कीच नुकसानकारक ठरणार यात काही वाद नाही. फिर से सैम गेंदबाजी करने के लिए बीजे गेंद. ओ बहुत अच्छी गेंद, समाधान की गेंद. इस बार खेलना चाहते थे, ऐन वक्त पर अपना इरादा बदला, हल्के केवल बैट रखी गेंद के सामने. शॉट बैकवर्ड्स कर लेके फील्डर आकर बॉलिंग के लिए. चेंडू फेकलाय का चेक करायचंय आणि तिसऱ्या पंचाकडे आपण जाऊया. तिसरे पंच प्रसाद सर, आपण या ठिकाणी चेंडू थ्रो बॉल आहे का, पंचांचा त्या ठिकाणी ऑन फील्ड पंचाचा डाऊट आहे. बघूया, पाहूया. तर परिस्थिती सध्या मात्र या ठिकाणी काही अंशी बॅट्समनच्या पक्षात, अर्थात शिरूर गोविंद युनायटेड उमरगा 11 या संघाच्या बाजूने कडी मेहनत चाललेली आहे. प्लान आणि त्याच्यानंतर प्लान मैदानात अंमलात आणायचा प्रयत्न चाललेला आहे.
एक्शन क्लियर कहा जा रहा है। तीसरे अंपायर ने कहा कि ये बॉलर की एक्शन क्लियर है, चलिए मैच हम स्टार्ट करते हैं। निश्चित या ठिकाणी लेग बायस करार येतोय, मग मात्र या स्पर्धेसाठी मात्र महेश सदावर्ती यांनी मात्र पुन्हा शुभेच्छा दिल्या आहेत। केसीसी क्रिकेटची स्पर्धा म्हणजेच आपल्या मिनी वर्ल्ड कप। एस पी सर इतक्यातच सज्ज चषकाचे सर्वेसर्वा माननीय स्वप्नील दादा शिरसट साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं या ठिकाणी आपल्या केसीसी चषकाच्या वतीने सहर्ष स्वागत करूया। वेलकम स्वप्नील दादा। पंढरपूर मध्ये अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा असते। अखूट टप्प्याचा चेंडू बॉडीतून अटॅक करायचा प्रयत्न, अंगभेदक मारा करायचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय, किरण येतो चेंडूवर, दरम्यान पुन्हा एक धाव तिथे घेण्याची संधी मिळतीये। एका धाबेची धावसंख्या पुढे जाते 29, 29 धावा, 30 धावा झाल्या आहेत। जिंकायचं लक्ष अजून 17 धावांनी दूर आहे। बघूया 17 कुणासाठी घेऊन आलाय खतरा इथे, तर निश्चितच माडा संघावरती काहीशी या ठिकाणी एक संकटाची टांगती तलवार आहे। बघूया ही तलवार हटवेल कोण। गुच्छे में विकेटची जरूरत, चमत्कार करावा लागेल, कारण चमत्कार के बिना भाई कोई नमस्कार करता नहीं। ये गेंद बॉल हो गई गलती, दांडी गुल। जबरदस्त चेंडू सरळ आणि सरळ स्टंपवर। निश्चित या ठिकाणी आवश्यक गोष्ट घडली आहे, या मात्र विकेटची प्रतीक्षा बराच वेळ होती, तो विकेट आलाय। दोघांनी मात्र रचलेले, मला वाटतं रणजितची या ठिकाणी बाद होण्याचं फारसं दुःख होत नसेल, कारण या दोघांनी आपलं काम केलेलं आहे। एक छोटीशी पार्टनरशिप त्या ठिकाणी डेव्हलप झालेली है। राज सर, इतना बड़ा टारगेट तो नहीं है, बिल्कुल जो पार्टनरशिप बननी चाहिए तो अच्छी पार्टनरशिप बनाकर आखिरकार बिल्कुल जीत के बहुत नजदीक लाकर छोड़ा है। अभी भी यहाँ से अगर मैच जीतना तो गेंदबाजों के लिए बहुत मुश्किल है, और हमेशा जब मुश्किल होता है तो मराठी में हमेशा एक कहावत होती है, प्रयत्न करून चुकला तर चालेल, परंतु प्रयत्न करण्यात चुकू नका। ज्याला नाही हिम्मत त्याला नाही किंमत, हिम्मत के साथ खेलेंगे तब जाकर मजा आएगा। अगदीच खरं आहे, तो जिंकला नाहीस तरी चालेल, परंतु तो लढला पाहिजे आणि शेवटच्या चेंडूपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत तो लढला पाहिजे असं आपण म्हणतो। तर त्या ठिकाणी लढाई जारी आहे माडा टीम कडून, मात्र पहा टीम शिरूर अगदी विजयाच्या जवळ आलेली आहे। मला वाटतं यापुढे त्यांना गरजेचे असतील 17 धावा अजून। और बस से देखा जाए तो 17 को भी क्रिकेट में कहते हैं बहुत बड़ा खतरा। 17 पर बल्लेबाज की दांडी गोल हो रही है। अगदी योगायोगाची गोष्ट असेल 17वर हा जबरदस्त खतरा, परंतु निश्चित या खतऱ्यावरती सुद्धा काहीतरी औषधाने आणला असेल पैत्रा, यात काय वाद नाही। तो मात्र नवीन बॅटर शुभम शेळके, आणखीन एक मोठा स्टार शिरूर भागातून। और समाधान फिर से गेंदबाजी करने के लिए पिछली विकेट लेकर टीम का समाधान करने वाले खिलाड़ी समाधान जगताप। शॉर्ट गेंद ज्यादा ऊंचा खेला, क्या खिलाड़ी नीचे आ पाएंगे, देखना पड़ेगा। ओ जबरदस्त कैच अय्याज महाजन, व्हाट अ कैच, एक्सलेंट कैच वहां पर पकड़ी जा रही है। या ठिकाणी मात्र मला वाटतं समाधान जो आहे तो निश्चितच काहीसा वेगळ्याच इराद्याने आला, आणि आपण इतक्यातच चमत्काराची भाषा केली तर तो मात्र निश्चित म्हटलं, निश्चित सर आम्ही चमत्कार या ठिकाणी घेऊन आलोय आणि तो चमत्कार या ठिकाणी करतोय। निश्चित इथे मात्र सर्व पब्लिक कडून त्याला मात्र नमस्कार असणार आहे। 2 लगातार विकेट्स, हॅट्रिकची संधी आलेली आहे आपल्या स्पर्धेमध्ये। आतापर्यंत 3 हॅट्रिक एसपी सर झालेले आहे। पहिली हॅट्रिक मिस्टर जफरभाई साथी सोलापूरचा स्टार, त्याच्यानंतर रवी कुसूरचा हा मात्र रवी, आणि तिसरी विकेट हॅट्रिक याच माड्या संघाचा कॅप्टन मिस्टर श्रीकांत काशीद यांची। तर चौथी विकेट हॅट्रिक सॅम या ठिकाणी करेल का? या तिघे मिळून कॉमेंट्री करूया। चंदू सर देखील आहे। चंदू सर, इथं मात्र 17 धावा, बार फलंदाजीचा खतरा होत आहेत। समाधान म्हणतो की मॅच संपली नाही, शर्यत अजून संपली नाही, कारण लढावं लागेल, भिडावं लागेल, नडावं लागेल। चांगली गोलंदाजी समाधान इथं करतोय। यस, मॅच ऑन आहे, कारण सेमी फायनलची महत्वाची लढत आपण पाहतोय। हो, याही वेळेला एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळतोय। दबाव दोन्ही बाजूला आहे शंकर सर, ही फायनल मध्ये जाण्याचा दबाव आहे, आणि अजूनही जर पाहिलं तर 12 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे। एक जबरदस्त मॅच आपण पाहतोय, बहुत ही दिलों को छूने वाला मैच चल रहा है, हाई वोल्टेज मैच चल रहा है। अभी भी बता नहीं सकते कि कौन जीतेगा कौन हारेगा, ऐसा ही मैच पब्लिक देखना पसंद करती है।
याच दरम्यान एस पी सर मुकाबला कडक चाललाय. आपले प्रेक्षक बक्षीसदाते या ठिकाणी दाखल होत आहे. इतक्याच सचिन अंकुश शिंदे साहेब कृणाल कन्स्ट्रक्शनचे मालक आपल्या स्पर्धेचे बक्षीसदाते या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. सहर्ष स्वागत करूया आणि शिंदे साहेब आपण समालोचन कक्षावरती यावं अशी विनंती आहे. या क्रिकेटच्या खेळाची बातच न्यारी आहे सर. वेळ लावतो हो आणि म्हणून तर ही गर्दी आहे. एक वेगळा जल्लोष आहे आणि आपल्या टेनिस क्रिकेटची पॉवर. आणि इतक्यातच अगदी 2 मिनिटातच खबर आहे की आपल्या स्पर्धेच्या निश्चितच पहिल्या बक्षिसाचे आणखी एक बक्षीसदाते ऑलरेडी आदिनाथ मालक देशमुख साहेब उपस्थित आहेत. सोलापूर जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष आणि आपल्या गावचे लाडकी माजी सरपंच तर माननीय श्री दिलीप बापू धोत्रे साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्याचे नेते आणि धोत्रे उद्योग समूहाचे सर्वेसर्वा त्यांचे या ठिकाणी आगमन होत आहे आणि अवघ्या 2च मिनिटात त्यांची उपस्थिती या ठिकाणी स्टेजवरती होणार आहे. मॅच अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. पवार सर, वाघमारे सर अगदी अंतिम टप्प्यामध्ये मॅच पाहायला मिळते. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर येताना पाहायला मिळत आहेत अय्याज महाजन. माड्याच्या या खेळाडूची सुद्धा चर्चा आहे. पवार सर अजूनही जर पाहिलं तर मॅच संपली नाहीये. जातेगावचे निलेश इंगवले एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर कुणाल खोंड पाबलचे खेळाडू 12 मध्ये 16. 12 गेंदे और 16 रन. पहली गेंद देखा जाचा परका. इस बार अंपायर ने कहा कि ये गेंद बैट बॉल है. बैट बॉल का इशारा अंपायर की ओर से बताया जाता हुआ बैट बॉल +1. ये तीसरे अंपायर की ओर दाद मांगी जा रही है. इस बार अंपायर के जो फैसला दिया था उस पर असहमत है. उन्होंने कहा कि तीसरे अंपायर की ओर जाते हैं. चला तर गोलंदाजाचा या ठिकाणी निश्चितच हा रिव्ह्यू असेल. चेक करूया तिसरे पंच काय म्हणतील पाहूया. उत्कंठा लागलेली असणार आहे. या ठिकाणी गोलंदाज जिंकतील की मैदानातील पंच जिंकतील. मात्र सामना अटीतटीच्या स्वरूपात आलाय आणि चंदू सर या ठिकाणी जॉईन झालेत. तर एक बघण्यासारखी लढाई आणि खरं पाहिलं तर आपण बघतो लढाया कुठल्याही स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनल सेमीफायनलच्या जबरदस्त होत असतात. अगदी ह्याच काही फायनलच्या चालल्यात की काय असं वाटत असतं. पहिल्याच सेमीफायनल सामन्यामध्ये चंदू सर इतकं काय या ठिकाणी लिगल बॉल, कायदेशीर चेंडू, पंचांचा वाईट बॉलचा या ठिकाणी हा निर्णय पंचांना माघारी घ्यावा लागेल. हा लिगल बॉल. आपल्याला पाहायला मिळणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा आहे करकम गावाची. या दिग्गज अशा स्पर्धेची चर्चा अखंड महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान आपण या ठिकाणी जबरदस्त स्वागत करूया आपल्या स्पर्धेच्या पहिल्या बक्षिसाचे आणखीन एक बक्षीसदाते आणि आपल्या स्पर्धेचे आदिनाथ मालकांसमेत आणखीन एक आधारस्तंभ माननीय श्रीयुत दिलीप बापू धोत्रे साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्राचे नेते आणि धोत्रे उद्योग समूहाचे सर्वेसर्वा 2च मिनिटात या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होत आहेत. ये गेंद बिल्कुल ऑफ स्टंप के बहुत ज्यादा दूर जा रही है. इस बीच व्हाइट बॉल का इशारा बताया जा रहा है. व्हाइट बॉल के साथ रनों में इजाफा हो रहा है. यहां से अगर मैच जीतना है तो आने वाले 11 गेंदे रन बनाने हैं, केवल 14 रन. अगदी ही मॅच संपलेली नाहीये. या मॅच मध्ये देखील रंग भरले जाऊ शकतात. त्यासाठी डॉट बॉल टाकावे लागतील, त्यासाठी विकेट घ्याव्या लागतील. कुणाल खोंड ज्यांनी काल एका ओव्हरमध्ये 6 षटकार मारले 6 बॉलवर, तेच बॅटिंग करतायत. परंतु बॉलर देखील काही कमी नाहीये. पाहूया काय होईल. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल जो जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट 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 बॉल. एक डॉट बॉल समीकरण बदलेल. आणि इतक्यातच माननीय दिलीप बापू धोत्रे साहेबांचं आगमन त्यांच्या सर्व सहकार्यांसोबत संजय खडके साहेब आणि आपल्या आयोजन कमिटीचे अनेक अधिकारी पदाधिकारी. माननीय दिलीप बापू धोत्रे साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्याचे नेते, धोत्रे उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, हॉटेल ग्रँडचे मालक, आपलं या ठिकाणी मनापूर्वक सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. सिनेमाचे राज ठाकरे साहेबांचे अतिशय विश्वासू सहकारी सन्माननीय तथा आदरणीय दिलीप बापू धोत्रे साहेबांचं इथं शुभागमन होताना आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय दिलीप बापू धोत्रे साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या पहिल्या क्रमांकाचं बक्षीस दाते. खूप खूप या ठिकाणी मात्र प्रेमळ स्वागत, आपुलकीचं स्वागत बापू.
हा चेंडू याच दरम्यान अपील, परंतु पंचांनी या ठिकाणी फेटाळून लावले अपील. पंचकूल आणि काम कॉट बिहाइंड साठी त्या ठिकाणी रिव्ह्यू आपल्याला नसणार आहे. चला, पंचाचा निर्णय फायनल असेल. गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय गोलंदाज तो मात्र या ठिकाणी षटक क्रमांक चंदू सर, ये पिछली गेंद पर जो अपील हो रही है, ये अपील जो बल्लेबाज पर प्रेशर डालने वाली अपील, बल्लेबाज पर प्रेशर और अंपायर पर प्रेशर डालने की अपील, और बिल्कुल बैट्समैन पर दबाव डालना चाहते हैं. और ये बिल्कुल अयाज महाजन, कडक खिलाड़ी है अयाज महाजन. आदरणीय बापूंना विनंती असेल, दिलीप बापू आपण या ठिकाणी मंचावरती स्थानापन्न व्हावा अशी विनंती. सोबत या ठिकाणी सर्व आयोजन कमिटीची टीम, मग संजय भाऊ धोत्रे, त्याचबरोबर संजय पोलाक, खडके आणि तमाम टीम. आकाश बनपट्टे या ठिकाणी सोबत. तर बापूंना विनंती, कृपया बापू आपण मंचावरती या, स्टेजवरती या. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत, अतिथी कक्षामध्ये सहर्ष स्वागत. एक मोठा स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र समर्थक आणि राजसाहेबांच्या विचारांना मात्र या ठिकाणी घेऊन जात संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाढ करण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे, दिलीप बापू धोत्रे साहेब यांचं आगमन होत आहे या महाराष्ट्रातील नामवंत नाईट स्पर्धेमध्ये केसीसी करकम. निश्चितच सर, आताच दिलीप बापूंचं आगमन झालं, त्यांच्या स्वागताला फलंदाजाने षटकार खेळलाय. त्यांच्या स्वागताला फलंदाजाने षटकाराची सलामी दिली आहे आणि या 6 धाब्यांची धावसंख्या मात्र पुढे जाते. तर मला वाटतं मॅच आता मात्र पुणे संघाकडे जास्त झुकताना आपण पाहतोय. 40 धावा आणि 2 गडी बाद 40. 7 धावांची या ठिकाणी गरज असेल, 8 धावांची माफ करा गरज असेल. जो अजून एक बॉल टाका पंचांना. चेंडू प्लीज जरा. सर, चंदू सर, तुम्ही आपण बऱ्याचशा स्पर्धेमध्ये समालोचन केला. भारत असेल, भारतातील मोठमोठ्या स्पर्धा, परदेश राज्यामध्ये आपण कॉमेंट्री केली, दुबईमध्ये जाऊन कॉमेंट्री केली. परंतु एखाद्या छोट्याशा गावामध्ये म्हणजे पंढरपूर तालुक्यातील ही करकममध्ये जी स्पर्धा चालली आहे, इथं आल्यानंतर तुमचा अनुभव कसा होता? जबरदस्त जबरदस्त. आयोजकांनी पहिली गोष्ट तर सगळ्या टीमची सुद्धा ट्रीटमेंट एवढी अगदी ग्रँड हॉटेलमध्येच आहोत आम्ही, आणि त्यातल्या त्यात या ठिकाणी जो पाहुणचार आहे तो जो लक्षात राहण्यासारखाच असणार आहे. योगायोगाने कार्तिकी असल्या कारणाने पंढरपूरचं दर्शन सुद्धा झालं, आणि एका वारकऱ्याला आणखी काय पाहिजे. आणि त्याचबरोबरीने प्रेक्षकांची गर्दी, या ठिकाणी आयोजकांची शिस्त, आयोजकांची मेहनत, एवढं सारा पाऊस पडून सुद्धा आयोजक काही हटले नाही आहेत. आणि म्हणूनच महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धांच्या यादीमध्ये गेली कित्येक वर्ष केसीसी ट्रॉफी करकम हे नाव घेतलं जातं. चंदू सर, एकूण जर इथं प्रेक्षकांची गर्दी पाहिली तर अंदाज काय असेल आकडा तुमच्या मते? आणि अशी गर्दी तुम्ही यापूर्वी कुठं कुठं पाहिली, काय सांगाल? नक्कीच ग्रामीण महाराष्ट्रातील मोजक्या गर्दीपैकी एवढी गर्दी आपल्याला पाहायला मिळते, म्हणूनच कौतुक इकडे करावं लागेल. आणि नक्कीच आम्ही ग्रँड हॉटेलच्या जोशी साहेबांचं कौतुक करू. सगळ्या टीमची सोय जे आमची ग्रँड हॉटेलचे जोशी साहेब आहेत त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने केली. या दरम्यान याचा हा चेंडू खोलवर, चेंडू यॉर्कर चेंडू होता. मारायचा प्रयत्न अगदी बॅटच्या खालून जातो चेंडू विकेट कीपर कडे. और बिल्कुल यॉर्कर फेंकने की अगर बात करना चाहें कि दुनिया के सबसे बेहतर यॉर्कर फेंकने वाले खिलाड़ी श्रीलंकन गेंदबाज लसित मलिंगा, उसके बाद इंडियन टीम के लिए कई साल जहीर खान, और उसके बाद अगर कहा जाए तो इस वक्त दुनिया का सबसे सर्वोत्तम यॉर्कर कौन फेंकता है? जसप्रीत बुमराह. बल्लेबाजू करता है हमेशा गुमराह. आणि याच दरम्यान या ठिकाणी आपल्या या मैदानाच्या निश्चितच माध्यमातून आपण ही स्पर्धा पुढे नेतोय. त्या मैदानाचं सौजन्य जे लाभते ते रामभाऊ जोशी हायस्कूल, आणि रामभाऊ जोशी हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्रीयुत हेमंत कदम सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत आपण आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं इथं करूया. 7 बॉल मध्ये अजूनही 7ची आवश्यकता आहे. एका बाजूला पुणे जिल्ह्यातील शिरूर आहे, दुसऱ्या बाजूला सोलापूर जिल्ह्यातील माडा यांच्यातील सुरू असणारी सेमीफायनलची मॅच तालुका आणि ह्या गटाची पाहायला मिळते. यावेळेला समोर उडवलाय बॉल, अगदी बापू तुमचं स्वागत केलंय या षटकाराने. 6 अप्रतिम शॉट, आणि निश्चित या शॉट मात्र या सामन्याची काहीशी हवा काढून घेतलेली आहे. आता मला वाटतं स्कोर इक्वल होतोय. स्कोर इज ऑन इक्वल. अब जीतना है तो केवल 1 कदम दूर है, 1 कदम दूर है. इसका मतलब फाइनल का टिकट लेने के लिए केवल 1 कदम दूर है. यहां पुढच्या मॅचचा टॉस,
पुढील सामन्याची नाणेफेक आदरणीय तथा सन्माननीय या स्पर्धेचे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस जाते तथा राजसाहेबांचे अतिशय विश्वासू दिलीप बापू धोत्रे साहेबांच्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस आपण घेणार आहोत. आणि नक्कीच हा तिकडे जर पाहिलं तर भारतातील सुप्रसिद्ध निवेदिका किरण पतसंस्थेचे बेताळवाडीचे अध्यक्ष बापू सिरबसे आणि नितीन खोत मालक या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. विष्णू सातपुते जे कृष्णा सातपुते बंधू आहेत सध्या मॅच पाहत आहेत त्यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. प्रचंड गर्दी पाहायला मिळते, पाय ठेवायला सुद्धा जागा नाहीये. आज नाहीतर गेली 25 वर्ष महाराष्ट्राने करकमची ही केसीसी ट्रॉफी पाहिली आहे. एका धावेची आवश्यकता. ओ पहिला बॉल इकडे श्रीकांत काशीद. अख्ख्या स्पर्धेत श्रीकांत काशीद यांनी देखील जबरदस्त बॉलिंग केली आहे. पहिल्याच मॅचला त्यांनी हॅट्रिक देखील घेतली होती. सर यांनी बार्शी तालुक्यामध्ये चारे या गावी मात्र बॉलिंग करताना महत्वपूर्ण मॅच 5-0 5 विकेट घेण्याचा पराक्रम केलाय. हेच गोलंदाज श्रीकांत काशीद. येस सारे आय थिंक निलेश पाटीलचे गाव जमेत मॅचच्या दिशेने 5 मध्ये अजूनही एका धावेची आवश्यकता आहे. यावेळेला वेळ मिळाला आणि या मॅच वर यस विजय मिळवताना पाहायला मिळतोय. गोविंद युनायटेड उमरगा टीम शिरूर फाइनल मध्ये दाखल होते तालुका निहाय गटामधून. और बिल्कुल टूर्नामेंट का फाइनल का टिकट लेने वाली टीम गोविंद यूनाइटेड